नमस्कार, गुड इव्हिनिंग, शुभ सायंकाळ. नमस्कार. महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ञ संघटनेच्या आभासी मंचावर मी डॉक्टर सदाचार उजळणकर, सचिव महाराष्ट्र IIP, आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या महाआयपी कट्टा या उपक्रमाचे तिसरे कलापुष्प सादर होत आहे आणि एक जिन्सी अभ्यासिक विश्लेषण करणाऱ्या चर्चा व वेबिनार्सच्या भाडेमारातून एक सुटका म्हणून आपण एक आगळावेगळा रमणीय व यादगार अनुभव देण्याचा प्रयत्न महाआयपी कट्टा या उपक्रमातून करीत आहोत आणि त्याला दिवसेंदिवस छान प्रतिसादही मिळत आहे. त्याबद्दल शतशः धन्यवाद. श्रोतेहो, आज विद्यार्थ्यांना त्यांचे कार्यक्षेत्र निवडण्यासाठी पालक अतिशय सजग असतात. त्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट, करिअर गायडन्स, काउन्सिलिंग सारखे मार्ग अवलंबले जातात आणि त्यातच 3 इडियट्स सारखा चित्रपट करावं तुमचे मनचे, अपनी दिल की सुनो, ऑल इज वेल असा संदेशही देऊन जातो. आणि तरी आपण पाहतो एवढे सल्ले मार्गदर्शन घेऊनही तो किंवा ती निवडलेल्या करिअरमध्ये समाधानकारकरित्या यशस्वी होताच असे नाही. परंतु जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी आपली मन की बात जाणून घेऊन पूर्वी फारशी न चोखाळलेली वाट धरून त्यात अत्यंत यशस्वीपणे कारकीर्द निर्माण करणारे विक्रमी मुलाखतकार व निवेदक श्री सुधीरजी गाडगीळ आज आपल्याला भेटायला आलेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम डॉक्टर श्री सुधीरजी. नमस्कार. तसेच त्यांची मुलाखत घेण्यासाठी नमस्कार सर. तसेच त्यांची मुलाखत घेण्यासाठी आमचे अतिसज्ज असलेले आमचे लाडके वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर शेखर दाभाडकर रायगडहून जॉईन झालेले आहेत. त्यांचे मी हर्षपूर्वक स्वागत करतो. स्वागत आहे दाभाडकर सर. आणि महाराष्ट्र राज्य नमस्कार सर. आणि महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पंढरीकर सर अमरावतीहून जॉईन झालेले आहेत. त्यांचेही सहर्ष स्वागत. तसेच महाराष्ट्र महाआयपी कट्टा कोर कमिटीचे सदस्य डॉक्टर शुभदा खिरवडकर मॅडम, डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर सर, डॉक्टर दीपा फिरके आणि डॉक्टर अभिनय दरोडे यांचे पण स्वागत. आणि मी जयंत पंढरीकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. जयंत सर. धन्यवाद डॉक्टर सदाचार. शुभ संध्याकाळ. व्हेरी गुड इव्हिनिंग टू वन अँड ऑल. मित्रांनो, महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना म्हणजेच इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या राज्य शाखेच्या वतीने आपण हा महाराष्ट्र IIP कट्टा हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्याला दमदार प्रतिसाद मिळतो आहे. अर्थातच तो आम्हाला लाभलेल्या पाहुण्या कलाकारांमुळे. मित्रांनो, आज असेच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि ते म्हणजे सुधीरजी गाडगीळ. आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहे. सर, महाराष्ट्र IIP तर्फे मी डॉक्टर जयंत पांढरीकर, राज्याचा अध्यक्ष या नात्याने तुमचं स्वागत करतो. आजचे मुलाखतकार डॉक्टर शेखर दाभाडकर, आमच्यापैकी वरिष्ठ बालरोग तज्ञ. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या कोरोनाचं महामारी खूप चालू आहे. सेकंड वेव्ह सुरू झालेली आहे. कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. किंबहुना आज अगदी मुंबई पासून तर महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या लहानशा गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत आणि ह्या रुग्णांना हाताळताना बालरोग तज्ञांचं, डॉक्टरांचं, फिजिशियन्सचं, इंटेन्सिव्हिस्टची किती मेहनत सुरू आहे हे आपण सगळं बघतेच आहोत. आणि खरोखरच हे करत असताना या प्रत्येकामध्ये खूप सारा असा ताण तणाव अगदी असतं. अगदी रोज काहीतरी नवीन गाईडलाईन्स येतात, रोज त्यांना ते वाचावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून थोडाफार तरी विरंगुळा व्हावा म्हणून आम्ही महाराष्ट्र IIP तर्फे महाआयपी कट्टा हे सुरू केलं. यामध्ये आम्ही नामवंत पाहुणे कलाकारांना आमंत्रित करतो आणि त्यांचे विचार आम्ही जाणून घेतो. मित्रांनो, खरोखरच या लॉकडाऊनमुळे मुळातच फक्त डॉक्टरांचंच नाही तर रुग्णांचं देखील मानसिक संतुलन बिघडलेलं असं म्हणायला हरकत नव्हे. प्रत्येकच घरांमध्ये कोणी ना कोणी आजारी असल्यामुळे घरच्यांचं पण देखील मानसिक ताणतणाव सुरू आहे आणि लॉकडाऊनमुळे तर आर्थिक, सामाजिक, भावनिक तणाव अगदी प्रत्येकाकडे आहे. कितीही तो मोठा असू देत, किती छोटा असू देत, प्रत्येकाकडे आहे. आणि म्हणूनच थोडाफार होईना आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतोय की ह्या महाराष्ट्र IIP कट्टा ह्या कार्यक्रमांमधून आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. आणि सुधीरजी, मी आपल्याला ते सांगू इच्छितो की पहिले आम्ही हा डॉक्टरांकरताच ठेवला होता, परंतु बऱ्याच डॉक्टरांचे आम्हाला फोन आले की सर आम्हाला पण, आम्ही जरी डॉक्टर्स नाही तरी आम्ही त्याचे नातेवाईक आहोत, तर आम्हाला त्यात सामील करून घ्या. म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना पण आम्ही इथे फेसबुक लाईव्ह वरून त्यांना आम्ही ते सामील करून घेतलं, जेणेकरून त्यांचाही ताण तणाव थोडासा आम्ही कमी करता आला तर आमचा अल्पसा प्रयत्न राहील. मित्रांनो, आज आपण सुधीरजींना ऐकायला आलेले आहात.
त्यांनी गेल्या 40 वर्षांमध्ये अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आज आपल्यासमोर ते आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही तुमच्यामधला आणि त्यांच्यामधला. तर पुन्हा एकदा मी सुधीरजींना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्या आमच्या कार्यक्रमात आले आणि सुधीर सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू डॉक्टर सदाचार. Over to Dr. Deepa ma'am to play a video. नमस्कार मंडळी. आता सुधीर गाडगिळांसारख्या मुलखा वेगळ्या माणसाची आणि इतक्या प्रतिभावान माणसाची मुलाखत घेण्यासाठी आम्हाला म्हणजे महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटनेच्या सगळ्या वर्कर्सना असं वाटत होतं की तितकंच प्रभावी आणि तोलामोलाचं व्यक्तिमत्व अशा शोधात होतो आम्ही. आणि आमचा शोध घेता घेता जाऊन पोहोचला महाडपाशी आणि महाडच्या शेखर दाभाडकरांची आम्ही निवड केली. आता याचं कारण विचारायला तर असं आहे की साहित्य, नाट्य, कला, क्रीडा याची तरुणपणापासून अद्ययावत आणि इत्यंभूत माहिती या माणसाला आहे. आणि तितकंच नव्हे तर ग्रामीण भागात म्हणजे महाड सारख्या ग्रामीण भागात राहून आणि विशेषतः तिथल्या चवदार तळ्याचं पाणी प्यायल्यामुळे यांचं व्यक्तिमत्वही तितकंच चटकदार झालेलं आहे. त्यामुळे असं ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांचा मिलाफ यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. आणि पुण्यातल्या राहणाऱ्या सुधीर गाडगिळांची मुलाखत घ्यायची म्हणजे तितकेच हसरे, बोचरे, रोचक, खोचक सवाल विचारायचे म्हणजे दाभाडकरांसारखा दुसरा माणूस आमच्या शोधात नाही. म्हणून आम्ही दाभाडकरांची निवड केली. दाभाडकरांबद्दल ऑन अ सिरियस नोट वेगळी त्यांची एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तर म्हणजे ते सामाजिक बांधिलकीला अतिशय मनापासून जपतात. माझी यांची पहिली ओळख झाली 2000 साली जेव्हा आम्ही वाशी नवी मुंबई इथे आमचं राज्यस्तरीय अधिवेशन केलं होतं आणि तिथे चला मुलांना घडवूया नावाचा एक कार्यक्रम केला आणि तिथे पालकांना संबोधन करण्यात इतके ते रंगून दंगून गेले होते. आणि गेली 21 वर्ष मी बघतोय की शेखर दाभाडकर हा माणूस पालकांपासून बालकांपर्यंत सर्वांचं प्रबोधन करण्याची एकही संधी शोधत नाही. हे गेल्या वर्षी आमच्या राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटनेचे मेस झोनचे उपाध्यक्ष होते. लॉकडाऊनचा काळ होता आणि पण तरीही त्यांनी कुणालाही उसंत न देता सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची इतकी रेलचेल केली की महाराष्ट्र त्यांना नेहमीच त्याबाबत धन्यवाद देत राहील. असे शेखर दाभाडकर आज हा कार्यक्रम अतिशय रंगतदार करतील याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. ओव्हर टू यू डॉक्टर दाभाडकर. सो थँक्यू व्हेरी मच डॉक्टर उपेंद्र. खरं तर तू ओळख करून देताना मी इकडे तिकडे स्क्रीनवर बघत होतो की एवढं चांगलं तू कोणाबद्दल बोलतोय. सो आय डोंट नो वेदर आय रिअली डिझर्व दिस ऑर नॉट. कमिंग टू द पॉइंट अँड आजच्या कार्यक्रमाबद्दल महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बालरोग तज्ञ मित्रांनो आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेरही मला माहिती आहे की मला खूप एन्क्वायरी झाल्या. या कार्यक्रमाला आलेले श्रोते म्हणायचे का प्रेक्षक म्हणायचं मला माहिती नाही पण रसिकजन हो. आता आपण एक छान गाणं ऐकलं डॉक्टर दीपा फिरके मॅडमनी तयार केलेलं बोलतो मराठी जागतो मराठी. मी तुम्हाला सांगू इच्छितो की या जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी बोलणारा माणूस असेल, मराठी जाणणारा माणूस असेल, मराठी ओळखणारा माणूस असेल आणि ज्याची थोडीफार मराठी वाङ्मयाची ओळख आहे असा एकही मराठी माणूस नसेल की ज्यांनी सुधीर गाडगिळांचं नाव ऐकलं नाही. सुधीर गाडगीळ केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर प्रसिद्ध आहेत. हे मी केवळ त्यांची ओळख करून द्यायचं म्हणून म्हणत नाहीये
तर जगातल्या जवळजवळ सर्व देशात त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. सुधीरजी बद्दल सांगायचं झालंच तर ते एक पत्रकार आहेत, होते पत्रकार, त्याच्यानंतर ते निवेदक झाले आणि त्याच्यानंतर त्यांची जी सगळ्या जगाला ओळख आहे ते मुलाखतकार म्हणून आहे. मला असं वाटतं टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज जवळजवळ 4000 मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहे. सुधीरजी, आय एम करेक्ट? आणि हा एक जवळजवळ 5000हून अधिक. बापरे बाप. आणि हा मला असं वाटतं की जागतिक विक्रम. 40 नाही 45 वर्ष मी या क्षेत्रामध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ हे काम करतोय. क्या बात है, क्या बात है. 5000 मुलाखती घेणारा बहुतेक काय हा एक जागतिक विक्रम आहे. पण सुधीरजींची ओळख आपण त्यांच्या मुलाखतीतून जरूर ऐकू. ते फक्त पत्रकार म्हणूनच त्यांनी काम केलेलं नाही, तर जेव्हा निवेदक म्हणून त्यांनी काम सुरू केलं त्या क्षेत्राकडे कसे वळले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. पण निवेदन म्हणजे काय की कोणीतरी मेकअप करायचा, ठुमकत यायचं आणि पुढचं गाणं कोणतं आहे, ते कुठल्या पिक्चर मधलं आहे, ते कुठल्या नाटकातलं आहे, त्याचे संगीतकार कोण आहे, त्याचे शब्द काय आहेत आणि आता ते गाणं कोण म्हणणार आहे ह्याची एक अनुक्रमणिका वाचून दाखवायची. पण जे काय मी सुधीर गाडगीळ साहेबांना ऐकलेलं आहे त्यांनी हे निवेदकाची एक चौकट महाराष्ट्रात मोडून टाकलेली आहे. एक वेगळं निवेदन कसं करावायचं एक धडा त्यांनी महाराष्ट्रात घालून दिलाय. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण गाण्याला बरेचदा वन्स मोर ऐकतो, आपण नाट्यगीताला वन्स मोर ऐकतो, नाटकात वन्स मोर ऐकतो, पण निवेदकाला वन्स मोर मिळण्याचा जर पहिला मान महाराष्ट्रात कोणाचा असेल तर टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज तो फक्त सुधीर गाडगिळांचा आहे. आणि मुलाखतकार म्हणाल तर आपण ऐकलेलं आहे की जवळजवळ 5000च्या आसपास जागतिक विक्रम वगैरे वगैरे. पण महत्वाचं असं की ज्या माणसाचं नाव ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात असे कैलासवासी आदरणीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातले एक मुरब्बी राजकारणी आणि अत्यंत सिनियर राजकारणी आदरणीय श्रीयुत शरदचंद्रजी पवार, पूर्ण मंगेशकर खानदान, लता, आशाच्या जवळजवळ 28-29 वेळेस मुलाखती 29 वर्ष ते त्यांच्या बरोबर आहेत. पूर्ण खानदान, हृदयनाथ मंगेशकर असतील. क्रिकेट प्लेअर म्हणाल तर गावस्कर, तेंडुलकर आहे. जागतिक विक्रम करण्यापासून अनेक, मला वाटते 4000ची लिस्ट वाचून दाखवून अवघड आहे की सिने क्षेत्रात झालं तर अमिताभजी बच्चन आहेत, देवानंदजी आहेत आणि ह्या अशा अनेक जणांच्या मुलाखती त्यांनी घेता जवळ 5000 जणांचा विक्रम केलेला आहे. सुधीर गाडगिळांची खरं तरी ओळख करून देण्याकरता मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त 3च वाक्य महत्वाचे आहेत. एक तर ते सुधीरजी गाडगिळ आहेत, नंबर 2 ते पुण्याचे आहेत आणि नंबर 3 त्यांचा जन्म हा सदाशिव पेठेत झालेला. म्हणजे 3 वाक्य जर असे म्हणले तर कदाचित ते पुरेसे होईल. पण मी रसिक प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुधीर गाडगिळ जरी अस्सल पुणेरी असले तरी त्यांच्यात पुणेरी गुणधर्म काहीही नाहीयेत. कारण की त्यांच्या बरोबर असताना मी बरेचदा त्यांच्याच पैशाने चहा पिलेला आहे. पण यातली विनोदाची गोष्ट सोडा, पण एक अत्यंत खूप मोठ्या मराठी क्षेत्रातल्या एका मोठ्या माणसाला आपण भेटतो आहोत जो अत्यंत दिलखुलास, निगर्वी वृत्तीचा, हजरजबाबी, तुम्ही पाहिला आतापर्यंत की चिमटे घेण्यात, की तो बाळासाहेब ठाकरे असो किंवा शरद पवार असो ते चिमटे घेतील पण समोरच्या माणसाला त्यांनी चिमटा घेतलाय जाणवत नाही, त्याला ते गुदगुल्या होत आहेत. पण समोरच्या माणसाचा पूर्ण रिस्पेक्ट ठेवून, पूर्ण आदर ठेवून त्यांच्यातल्या कशा खुब्या काढून घ्याव्यात हा जाणणारा एक दिलखुलास जर कुठला माणूस असेल तर मला असं वाटतं इज नन अदर दॅन श्री सुधीरजी गाडगिळ. सुधीरजी गाडगिळ, मी आमच्या इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक तर्फे, आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे, प्रेक्षकातर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सुधीरजी, मला एक सांगा की तुम्ही मूळतः पत्रकार आहात. मला माहिती आहे की अरुण साधू बरोबर तुमची ही सुरू झाली मैफिल सकाळमध्ये, मैफिल म्हणण्यापेक्षा पत्रकारिता, आणि त्याच्यानंतर तुम्ही निवेदक झालात. अरुण साधूंबरोबर नाही, जरा करेक्ट करतो, अरुण साधूंबरोबर नाही. मी आधी दैनिक प्रभात, मग केसरी, मग सकाळ अशा वेगवेगळ्या दैनिकांमधनं कामं करत गेलो. मग मनोहर साप्ताहिक, मुकुंदराव किर्लोस्करांचं साप्ताहिक मनोहर, त्या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकापासून 7 जानेवारी 1973 पासून सुरुवात केली. 80ला मी ती नोकरी सोडली आणि गेली 42 वर्ष नोकरी न करता बोलणं आणि बोलकं करणं हा व्यवसाय म्हणून करतो.
येस सुधीरजी, मला तोच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही पत्रकार होता, त्यानंतर निवेदक झालात आणि त्यानंतर मुलाखतकार झालात, आणि ह्या ज्या तुम्ही जबाबदाऱ्या तुमच्यावर तुम्ही कधी ओढून नाही घेतल्या, कधी मागून नाही घेतल्या, तुमच्यावर जबाबदाऱ्या आल्या, लोकांनी तुम्हाला विनंती केली आणि यातली प्रत्येक जबाबदारी तुम्ही तेवढ्याच तोलामोलाने सांभाळली आणि त्यात राष्ट्रीय आणि मला वाटतं आंतरराष्ट्रीय विक्रम केले. हा तुमचा प्रवास कसा झाला? पत्रकाराचे तुम्ही निवेदक कसे झालात आणि निवेदकाचे मुलाखतकार कसे झालात? पत्रकारिता करत असताना माणसांनाच भेटायला लागतं, माणसांशी बोलायला लागतं, माणसांना ओळख करून द्यायला लागतं आणि ही करत असताना त्यात बोलणं आणि बोलकं करणं म्हणजे त्यात निवेदन पण येतं आणि तुमचं स्वतःचं केलेला अभ्यास मांडता पण येत असतो. निवेदनाच्या निमित्तानं मी वेगवेगळे जे कार्यक्रम केले त्यातनं पुन्हा असंख्य माणसं जोडून गेलो. उदाहरणार्थ मूळ चैत्रबन माडगुळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे यांनी गाजवलेल्या मराठी चित्रपटांच्या गीतांचा कार्यक्रम मंतरलेल्या चैत्रबनात हा आधी मी प्रकाश भोंड्यांचा केला आणि त्यानंतर मी स्वतःच्या स्वरमुग्धा संस्थेतर्फे हाच कार्यक्रम पुढे चालू केला. मग आठवणीतली गाणी कांचन संध्या हा बोरकरांचा कार्यक्रम केला. आमचे जितेंद्र अभिषेकी साहेब आहेत, त्यांच्या बरोबर मी मत्स्यगंधा ते महानंदा हा कार्यक्रम आशा खाडिलकर वगैरे यांना सगळ्यांना घेऊन केला. जयराम शिलेदार, जयमला शिलेदार, कीर्ती लता शिलेदार यांना घेऊन गंधर्व सुरांची शिलेदारी केली. पंडित भीमसेन जोशींच्या बरोबर संतवाणीचं निवेदन करण्याची मला एक चांगली संधीही मिळून गेली आणि अरुण दाते, अनुराधा पौडवाल यांच्यासह हृदयनाथ मंगेशकरांच्या पर्यंत अनेकांच्या बरोबर भावगीतांचाही कार्यक्रम केला. भावसरगम याच्याच बरोबर मी ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, कुमुदिनी पेडणेकर अशा ज्येष्ठांना घेऊन त्यांच्या सगळ्या गाण्यांचाही कार्यक्रम केला. जवळजवळ गाण्यातल्या गाणाऱ्या 4 पिढ्यांच्या बरोबर वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली, ज्यातनं निवेदन करता करता त्या साऱ्या व्यक्तित्वांची ओळख मी मराठी जनांना करून दिली. सुधीरजी, हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे, पण मी एक मध्यंतरी, हे माझं वाक्य नाहीये, तुमच्याबद्दल बोलताना मी एका निवेदकाला ऐकलं होतं, हे त्याचं वाक्य, मी श्रेय घेणार नाही, की लक्स नावाचा साबण जोपर्यंत एखादी सिने तारका करत नाही तोपर्यंत तिला जे एक काय म्हणायचं की हे लोकांचं हे मिळत नाही, शाबासकी मिळत नाही किंवा लोकांपर्यंत ती पोहोचू शकत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत सुधीर गाडगे मुलाखत घेत नाहीत तोपर्यंत त्या माणसाला मराठी क्षेत्रात महाराष्ट्रात मोठं होता येत नाही असं मी ऐकलेलं आहे. कारण की तुम्ही इतक्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तर जसं तुम्ही निवेदकाचं सांगितलं तसं सुधीरजी मला हे काही सांगू शकता येईल का की हे काय 4000 लोकांची नावं घेणं अवघड आहे, पण यातल्या महत्वाच्या कुठल्या लोकांच्या तुम्ही आतापर्यंत मुलाखती घेतलेल्या आहेत? एका वाक्यात सांगायचं तर अब्दुल कलामांपासून अमिताभ बच्चन पर्यंत, माधुरी दीक्षित पासून लता मंगेशकर, आशा भोसलेंच्या पर्यंत आणि शंतनुराव किर्लोस्करांपासून धीरूभाई अंबानींपर्यंत अशा राजकारण, चित्रपट, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रातल्या माणसांना बोलकं करण्याचा प्रयत्न मी या गेल्या काही वर्षांमध्ये केला. सुधीरजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे की बाळासाहेब ठाकरे, जसं मी म्हणलं की ठाकरे साहेबांचं नाव घेतलं की आपल्या अंगावर शहारे येतात आणि आपण थोडस एक ते वेगळं हे आहे आणि त्यांची पण तुम्ही एकदा नाही अनेकदा मुलाखत घेतलेली आहे. या वाघाच्या गुहेत जाताना तुमचा काय एकंदर मानसिक हे होता की त्यांच्याबद्दलचे तुमचे काय अनुभव आहेत? एक तर मुळामध्ये हे कलावंत, त्यामुळे कलावंताची मी गुहा म्हणत नाही, कलावंताच्या घरात शिरताना आम्हाला कधी ताणबिण नव्हता. मुळामध्ये पत्रकारिता फार कमी वयामध्ये केलेली असल्यामुळे मला कधीच कोणाचा ताण पदानी, सत्तेनं, संपत्तीनं, माणसांचा कधी वाटला नाही. मात्र त्यांच्या गुणवत्तेविषयीचा आदर तीव्रतेनं माझ्या मनामध्ये सगळ्यांच्या बद्दलच होता. मी बाळासाहेब ठाकरेंची जवळजवळ 12 वेळा मुलाखत घेतली. पहिली मुलाखत 1974 साली आमची 25शी नावाचा माझा एक कार्यक्रम मी दूरदर्शनवर करत होतो. या बहुतेक नामवंतांना मी पहिल्यांदी मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामोरा गेलो. त्या 25शी मध्ये ज्येष्ठांचा तरुणपण उलगडण्याचा प्रयत्न होता, म्हणून मी बाळासाहेबांशी गप्पा मारताना प्रबोधनकार ठाकरेंच्या सहवासात वाढलेले बाळासाहेब असं करत करत पुढे येत गेलो आणि अत्यंत हजरजबाबीपणा, निगर्वीपणा, ठामपणा निर्णयाचा
ही काही गुणवैशिष्ट्य मला बाळासाहेबांची तीव्रतेनं आवडली, वाटली आणि ते माझ्याशी नॉर्मल माणसासारखे बोलत होते. त्यामुळे मला ती गुहा वगैरे असं कधी वाटलं नाही. आपण समोरच्याचा आदर ठेवून आपली नम्रता न सोडता पण आपला आप सुद्धा न घालवता जर बोलत गेलो तर परस्परांचा सन्मान आपोआप करता येऊ शकतो. याचा अनुभव मला बाळासाहेबांची मुलाखत घेताना झाला. त्यांची शेवटची मुलाखत मी 24 जानेवारी 2012ला घेतली. दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या निमित्तानं षण्मुखानंद हॉलमध्ये, ज्याला तुम्ही सुरुवातीच्या माझ्या ओळखीच्या गाण्याच्या कार्यक्रमात फोटोही पाहिला. लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे आणि मी असे आम्ही एकत्र होतो. ती शेवटची मुलाखत म्हणता येईल. त्या अशा 10-12 मुलाखती आहे बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरच्या झाल्या. आणि बाळासाहेब ठाकरे बोलायला अत्यंत स्पष्ट, कणमात्र दंभ नाही, दर्प नाही, पण दर्प नाही, स्पष्ट असले तरी दर्प नाही. आणि माझ्यासारख्या छोट्या माणसालाही सांभाळून घेणारे होते. मला मातोश्री या त्यांच्या बंगल्यामध्ये 10-12 वेळा गेल्यानंतर ते वरच्या मजल्यावर बोलवत तिथे थापा नावाचा त्यांचा एक सहाय्यक असे, तो, मी आणि ते असे आम्ही 3घच जण असू. आणि मग बाळासाहेब मुक्तपणाने गप्पा मारत आणि आपलं सारं मन खुलं करत, याचा मी आनंद घेतलेला आहे. बाळासाहेब तर त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी, विशेषतः त्यांच्या वक्तृत्वाबद्दल. पण बाळासाहेब मला असं वाटतंय की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत विनोदी आणि हजरजबाबी माणूस म्हणून प्रसिद्ध होते. तुमचे काही किस्से आहेत का? जे काही माहिती सुधीरजी मला, की एकदा तुम्हाला आता बस स्टँडवर कुणीतरी एक शिवसैनिक भेटला बस स्टॉपवर, असं तुम्ही तर एक नेहमी किस्सा तुमच्या व्याख्यानात सांगता आणि तो मला ऐकण्याचा योग आलेला आहे. बस स्टॉपवर भेटला? कुठला हो? मला असं वाटतं की कुणीतरी तुम्ही त्याला, तो माणूस तुम्हाला विचारत होता की तुम्ही शिवसैनिक आहात का, तुम्ही हे आहात का, तुम्ही ते आहात का. नसेल तर मी तो किस्सा सांगतो. रसिक श्रोते हो, की हा किस्सा मी स्वतः सुधीर गाडगे तोंडून ऐकलेला आहे. आणि महत्वाचं की सुधीर गाडगे यांनी हा किस्सा बाळासाहेबांना सांगितलेला आहे, असं मी त्यांच्या एका व्याख्यानात ऐकलं. एका स्टॉपवर सुधीर गाडगे आणि एका स्टॉपवर एक माणूस उभा होता आणि आणखी एक जण कोणीतरी दुसरा एक माणूस उभा होता. तर त्यांनी दुसऱ्या माणसाने विचारले की का तुम्ही शिवसैनिक आहात का? नाही. तुम्ही कुठल्या वॉर्ड मधले आहात का? नाही. तुम्ही अमक्या ह्याचे आहात का? नाही. तो म्हणला शिवसेनेचा माझा काही संबंध नाही. मग एक काम करता का, माझ्या पायावर तुम्ही बराच वेळ पाय दिलेले, तो पाय काढता का? तर एवढं तेव्हा शिवसैनिकांचं टेरर होतं. सो दिस इज दिस. सुधीरजी, तुम्ही नेहमी म्हणता की मला प्रत्येक मुलाखतकाराने काही ना काहीतरी शिकवलंय, की प्रत्येक मुलाखतकाराकडून तुम्ही शिकत गेलात. बाळासाहेबांकडून तुम्ही काय शिकलात, की बाळासाहेबांचे असे काय गुणधर्म होते, चांगले गुण होते जे तुम्ही उचलले? मी थोडक्यात धावत्या स्वरूपात त्यांची गुणवैशिष्ट्य अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर सांगितलीत, पण पुन्हा एकदा सांगायचं झालं तर एक म्हणता येईल की मुळामध्ये विचारांची स्पष्टता समोरच्याशी बोलताना असलीच पाहिजे. अनाठही कोणाबद्दल आपण एक मनामध्ये अकारण भीती न बाळगता मोकळेपणाने बोललं पाहिजे. पण भीती नसणं याचा अर्थ समोरच्या बद्दल आदर कमी असणं असं नाही होत. तो आदर ठेवून मोकळेपणाने बोललं तर माणसं खुलतात, बोलतात. हे मला बाळासाहेबांशी बोलत असताना तीव्रतेनं जाणवलं आणि ते एकदम मोकळेपणाने फार छान बोलत असायचे. रेषा उत्तम काढायचे, ते म्हणजे चित्र उत्तम काढायचे. आणि ती चित्र काढत असताना ते म्हणाले सुद्धा, पुलंचा विषय निघाल्यावर ते एकदा म्हणाले होते की तो शब्दांचा व्यंगकार आहे ते, तर मी रेषांचा व्यंगकार आहे, असं पटपट सुचत ते बोलत होते. सुधीरजी, तुम्ही 4,500-5,000 हजार मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ह्या मुलाखतीत तुम्हाला असं म्हणलं जातं की तुम्ही लोकांना बोलते करणारे जादूगार आहात. तुम्ही लोकांना बोलतं करता. असा काही तुमच्याकडे एखादा किस्सा आहे का की तो माणूस समोरचा तुम्हाला बिलकुलच दाद देत नाही, तुम्ही मुलाखत घ्यायला गेलात, प्रश्न विचारला, दाद देत नाहीत, पण तुम्ही शेवटी असे काही अस्त्र काढले आणि त्या माणसाने तुम्हाला कळत नकळत चांगली मुलाखत दिली? काय माहिती का, मुद्दाम कोणीतरी आपल्याला काही त्रास द्यायला म्हणून बोलायचं नाही असं करत नाही, स्वभावाचा भाग असतो. उदाहरणार्थ प्रख्यात उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांना मुलाखत द्यायला आवडत नसे. ते फारसं कधी कोणाला मुलाखतीला सामोरं जात नसतात आणि त्याचं कारणही ते सांगत, लॉजिकल सांगत. ते असं म्हणत, मी काय बनवतो तर मी शेतात चालणारी इंजिनं बनवतो.
तर ती इंजिनाचा आवाज शेतामध्ये उत्तम येत असेल तर त्यातनं शंतनुराव किर्लोस्करच बोलत असतात. मग वेगळं बोलण्याचं कारण काय? पण अशाच शंतनुराव किर्लोस्करांचा किर्लोस्कर परिवाराच्या वतीनं मुलाखत घेण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळेला मी थोडी तयारी करून गेलो. ती अशी की शंतनुराव किर्लोस्करांचे समवयस्क लोकांना अगदी किर्लोस्कर वाडीला जाऊन भेटून यांचे वीक पॉइंट माहिती करून घेतले आणि त्या वीक पॉइंटच्या आधारे म्हटलं आपण हे बोललेच नाहीत तर त्यांना बोलकं करण्याचा प्रयत्न करू. अशा तयारीसह मी मुलाखतीला सामोरं गेलो. मुलाखत पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या लकाकी या त्यांच्या बंगल्यावरच्या हिरवळीवर होती. 2 खुर्च्या समोरासमोर टाकलेल्या होत्या. एक जागतिक पातळीवरचा उद्योगपती आणि मी माझ्यासारखा दुसरा एक सामान्य पत्रकार. आम्ही दोघं समोरासमोर गप्पा मारत बसलेलो असताना माझ्या अंदाजाप्रमाणे सुरुवातीच्या 3-4 प्रश्नांना ते काही नीट उत्तरं देत नव्हते कारण त्यांना एवढा इंटरेस्ट नव्हता. मग मी त्यांच्या काढून घेतलेल्या वीक पॉइंट मधनं एक मुद्दा विचारला. म्हटलं सर तुम्हाला ऑपेरा खूप आवडतो ना, तर तुमच्याकडे काही चांगले ऑपेरा जागतिक पातळीवरचे दृश्यबद्ध करून ठेवलेले आहेत ना मला वाटतं. असं म्हटल्यावर ते खुलले. त्यांनी मला हिरवळीवरनं उठवलं, आपल्या आतमध्ये लकाकी बंगल्यामध्ये घेऊन गेले. समोर टीव्ही ऑन केला आणि तिथे त्यांना आवडणाऱ्या काही ऑपेरा दाखवायला, ऑपेरा पाहावा कसा हे मला समजावून देत सांगायला सुरुवात केली. ते मूडमध्ये आलेत हे लक्षात आल्यानंतर मी मुळातला पत्रकार असल्यामुळे पूर्वनियोजित प्रश्नाचे सगळे मुद्दे डोक्यामध्ये होतेच. त्याचा आधार घेत त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांना पूर्ण बोलकं करत गेलो. सारी मुलाखत संपून मी लकाकीमधनं त्यांच्या बंगल्यातनं बाहेर पडत असताना त्यांनी मला पुन्हा एकदा आतमध्ये बोलवलं. म्हणलं इकडे. म्हटलं काय? नाही, माझा वीक पॉइंट काढून माझ्याकडनं सगळ्या प्रश्नाची उत्तरं काढून घेतली हे मला कळलंच नाही असं तुला वाटत असेल तर तसं समजू नको. मला कळलं होतं पण मला तुझा अप्रोच आवडला म्हणून मी तुला उत्तर दिली. पण पुन्हा असं कधी कोणाला गृहीत धरत जाऊ नको. एकेका माणसाकडनं कसं कशा प्रकारे शिकता येतं बघा. सुधीरजी, सगळ्यात महत्वाचं असं की तुम्ही अनेक राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. ऑफकोर्स बाळासाहेब ठाकरे एक प्रचंड व्यक्तिमत्व आहे. शरदचंद्रजी पवार, मे बी अनेक मुख्यमंत्री असतील तेव्हाचे, मे बी देवेंद्र फडणवीस पर्यंत तुम्ही मुलाखती घेतल्या असतील. पण राजकीय लोकांच्या मुलाखती घेताना हे तारतम्य बाळगावं लागतं का? आणि तुमचा तर स्वभाव असा मे बी हजरजबाबी असेल, पण मे बी थोडासा चिमटा घेणारा असेल, थोडासा चेष्टा मस्करी करणारा असेल. तारतम्य काही बाळगावं लागतं का त्यांच्या मुलाखती घेताना, किंवा असं काही तुम्हाला विपरीत अनुभव आलाय का? नाही, विपरीत वगैरे अनुभव कोणाचे आले नाही. तुम्ही जर सरळ बोलत असाल तर समोरचे सरळ बोलणारेच असतात. कोणी मुद्दाम तुमच्या तिरक्या वाटेला जात नाही. समोरच्याचा भंपकपणा, समोरच्याच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवली तरच त्याला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा माणसं फार उत्तम असतात असा माझा आजवरचा 5,000 माणसांना प्रत्यक्ष भेटल्यानंतरचा अनुभव आहे. आणि पवार साहेबांच्याशी गप्पा मारत असताना सुद्धा मी कोणी सत्तेनं, संपत्तीनं, वलयानं मोठे आहेत म्हणून काही ताण घेऊन बोलत नसल्यामुळे त्यांनाही कोणीतरी समोरची व्यक्ती मोकळेपणाने कुठलाही ताण न घेता बोलणारी, नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून बोलणारी भेटली तर तीही माणसंच येतो. त्यांना गप्पा मारायला आवडतात. त्यामुळेच मी शरद पवारांची मुलाखत घेताना त्यांच्याही मी जवळजवळ 16 वेळा मुलाखती घेतल्या. मोकळेपणाने ते माझ्याशी बोलत असत. काय होतं, एकाच व्यक्तीची जेव्हा आपण अशी अनेकदा मुलाखत घेतो त्यावेळेला दरवेळेला काही ना काहीतरी वेगवेगळे मुद्दे आणायला लागतात म्हणजे ठरवून आणायचे नाही. तर मागच्या मुलाखतींमध्ये आपण काय विचारलं नाही किंवा कुठला अँगल एखाद्या व्यक्तीचा राहून गेलेला आहे त्या अनुषंगाने प्रश्न विचारला तर लोकांना त्या व्यक्तित्वाची वेगळी ओळख होईल याचं भान मी कायम ठेवत असतो. आणि याच्याकरता मी गेले 45हून अधिक वर्ष नियमितपणे डायरी लिहित असल्यामुळे त्या डायरीमध्ये घेतलेल्या मुलाखतींची सविस्तर नोंद केलेली असते. आणि समजा पवारांची मुलाखत घ्यायची असेल तर 16 वेळा पवारांची बोललेलो आहे. त्या डायरीच्या वरच्या पानावर पवार असं लिहिलेलं असतं. ते मी एकदा चालतो म्हणजे काय बोलून झालंय ते पुन्हा विचारायचं नाही याचं भान मला राहतं. या पार्श्वभूमीवर मी पवारांशी एकदा बोलत असताना वेगळेपण म्हणून सांगतो, तुमचा त्या अनुषंगाने प्रश्न असेलच असं गृहीत धरतो. आणि ते असं की एका मुलाखतीमध्ये साधारणपणे कधीही मुलाखतीमध्ये पब्लिक प्लॅटफॉर्मवर न येणाऱ्या, फोकसचा आग्रह चुकूनही न धरणाऱ्या अशा प्रतिभाताई पवार या त्यांच्याबरोबर होत्या 2017 साल. आणि त्या दोघं जण एकत्र मुलाखतीमध्ये असण्याचं कारण
त्यांच्या लग्नाला 50 वर्ष होत होती आणि दोघं जण एकत्र मुलाखती करता आलेले होते. तर मला त्यांनी मी पवार साहेबांना विचारलं की मुलाखत सुरू करूया का, तर ते म्हणाले आज प्रतिभाताई पण बरोबर आहे, तिलाच विचार. तर मी प्रतिभाताईंना पहिलाच प्रश्न विचारला, म्हटलं प्रतिभाताई 50 वर्ष तुम्ही बरोबर आहात, एकदा तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळलंय का? क्या बात आहे, क्या बात आहे. पवार साहेब म्हणले आणा माईक आणा इकडं. क्या बात आहे. ते ह्याला म्हणायचं हजरजबाबीपणा, ह्याला म्हणायचं काय म्हणता येईल की एक एक्स्ट्रीमपोर ज्याला म्हणता येईल की ऐनवेळ सुचायला पाहिजे. त्यालाच मराठीत हजरजबाबीपणा म्हणतात. येस 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 त्यालाच म्हणतात. आणि त्यात महत्वाचं असं की समोरच्या माणसाला, की जसं पु ल देशपांडे आणि अत्रे यांच्यातला विनोदाचा महत्वाचा फरक असा की पु ल देशपांडेचे विनोद हे समोरच्याला गुदगुल्या करायचे, हसवायचे ज्याच्यावर विनोद केला, आणि प्र के अत्रेंचे विनोद त्याला भुसकायचे. तर गाडगीळ साहेबांचा विनोद मला असं वाटतं की, मी फार सामान्य माणूस आहे, हा थोडा पु ल देशपांडेंच्या अंगाने जाणारा विनोद आहे. एम आय करेक्ट? की हे फार महत्वाचं आहे. रसिक प्रेक्षक हो, मी तुम्हाला सुदैवाने मला एकदा सुधीर गाडगे यांच्या बरोबर प्रवास करण्याचा एक योग आला. रात्रीची वेळ होती, महाडमधला कार्यक्रम संपला आणि आम्ही पुण्याला गेलो. मला त्यांच्या निरीक्षण शक्तीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आणि पुण्याला सकाळची वेळ होती, 6:30-7 वाजले असतील काहीतरी, आणि चहा घ्यायची आम्हाला दोघांना तलफ आली. आणि त्या डेक्कनच्या फर्ग्युसन कॉलेजच्या रोडवरचं एक हॉटेल, कुठलं हॉटेल असावं ते, वैशाली, मे बी वैशाली हॉटेलला आम्ही दोघे जण चहा घ्यायला बसलो. आणि सुधीरजींनी जसं जसं सांगितलं की डॉक्टर आता बघा तो जो कॉर्नर दिसतोय त्या कॉर्नरवर पुण्यातली याच्यावर डॉक्टर येऊन बसतील, खेळून आलेले असतील, खेळायला जाणारे असतील, ते तिथे पांढरा शुभ्र ड्रेस घालून बसले. आता हा जो टेबल रिकामा दिसतोय नाही, इथं त्यांच्या सगळ्या धर्मपत्नी ज्या आहेत त्या येतील. आणि आश्चर्याची गोष्ट थोड्या त्या सगळ्या तिथे येऊन बसल्या. नंतर सुधीरजी मला म्हणले की आता एक माणूस येईल, तो माझ्यापर्यंत येईल, मला नमस्कार करेल, पण माझ्याजवळ नाही बसणार, तो त्या कोपऱ्यात जाऊन बसेल. थोडं तो माणूस पण तसंच. हिला म्हणायचं निरीक्षण शक्ती. म्हणजे तेव्हा मला जे जाणवलं, एखादं जंगल असेल, जंगलात श्वापद येतात, पण श्वापद येतानाचा पण क्रम ठरलेला असतो की आधी कोण येणार, नंतर कोण येणार, नंतर कोण येणार, आणि त्यानंतर. सुधीरजी मला असं वाटतं की तुमची एक निरीक्षण शक्ती, आम्ही तिथं जाऊन चहा घेत असू, पण ही जी निरीक्षण शक्ती फक्त 2 लोकात पाहिली, म्हणजे एक तुमचा सहभाग झाला तुमच्यात आणि पु ल देशपांडे, की छोट्या छोट्या गोष्टीतूनही त्यांनी एवढं निरीक्षण केलेलं की आपण जे दररोज गोष्टी बघत असो त्याच वर्णन केलेलं आहे. मला तुम्हाला असं विचारायचं सुधीरजी की जी निरीक्षण शक्ती आहे ही तुमच्यात कुठून आली, काय, कोण तुमचे गुरु होते, किंवा हे तुम्ही कसं आत्मसात केलं? साधी गोष्ट आहे हो, मी पत्रकारिता करत असल्यामुळे रोज वैविध्यपूर्ण माणसं मला भेटत होती. अत्यंत क्रिमिनल पासून ते अत्यंत उत्तम कलावंतापर्यंत सर्व तऱ्हेची माणसांना आम्हाला सामोरं जायला लागतं तशी भेटत होती. या माणसांना बोलकं करायचं, तर ते बोलकं करत असताना त्यांच्याकडे एकदा नजर टाकली की त्यांना बोलायचं का नाही, आणि बोलत असले तर ते खटाळपणाने बोलणार आहेत का, गंभीर झालेले आहेत का, जरासे ॲरोगंट होण्याची शक्यता आहे याचा अंदाजही येतो. आणि याचं भान माझ्यापेक्षा तुम्ही ऐकत पाहत असलेल्या आणि विचारत असलेल्या तुमच्यासारख्या बालरोग तज्ञांना जास्त असेल, कारण तुम्ही आमचेच एक भाग आहात. बघा, तुमचे जे सगळे पेशंट आहेत ना, म्हणजे क्लायंट जे आहेत ते बालरोगी आहेत. ही बालक मंडळी जी असतात ते आपल्या मनाचा अंदाज कधीच देऊ शकत नाहीत, आणि तरीही तुम्ही त्यांना बोलकं करत त्यांच्याकडनं त्यांना काय होत आहे हे काढून घेण्याचा प्रयत्न करत असता. खरे तर तुम्ही पत्रकारापेक्षा अधिक बोलकं करण्यामध्ये वाकबगार असता बालरोगवाले. आणि आता तुमच्याच मध्ये काहीतरी निओपोटॅम काय असं निओनेटॉलॉजी, मला वाटतं कदम म्हणून कोणतरी पुण्यामध्ये त्यातले, ते आमचे चांगले मित्र आहेत. माहिती बरोबर आहे ना? संदीप कदम. तर अशा तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना याचे भान जास्त आहे. तर आपण ज्या क्षेत्रामध्ये असू त्यामध्ये माणसं बोलकं करण्याकरता ही निरीक्षण शक्ती असेल तर तिचा उपयोग उत्तम होऊ शकतो. सुधीरजी, परफेक्टली ऍग्री विथ यू. तुम्ही जे म्हणलात की लोकांच्या मनातलं काढून घेणं हे जमायला पाहिजे. मला असं वाटतं मुलाखत म्हणजे तो कुठल्या कॉलेजमध्ये शिकला, काय झालं, काय शिक्षण झालं, काय नोकरी केली ह्याची संबंध नसो, तर लोकांना त्याचे जे गुणधर्म माहिती नाहीत, जे काय क्वालिटीज माहिती नाहीत, त्या खुबीनी काढून घेणे ह्याला खरा मुलाखतकार म्हणतात. आणि त्या बाबतीत तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ नाही झालात.
अशा काही मुलाखती आहेत का, किंवा त्या कलाकाराची कला लोकांना माहिती नव्हती, मे बी ती अभिनेत्री असेल, मे बी अभिनय करणार असेल, ती कला लोकांना माहिती नाही पण तुम्ही काढून घेतलेली आहे? असं मीच अनेकांचं सांगत बसणं खरं नाही, पण तरी एक सांगतो, तुम्ही थेट प्रश्न त्या अनुषंगाने विचारलाय म्हणून. मी साधारणपणे चतुरंग या मुंबईतल्या कला संस्थेच्या माध्यमातून रुपरेल कॉलेजच्या मैदानावर त्या काळातली प्रख्यात नव्यानं येत असलेली, मराठी असलेली पण जागतिक पातळीवर गाजत असलेली हिंदी अभिनेत्री माधुरी दीक्षितची प्रकट मुलाखत घेतलेली होती. क्या बात है. आणि या माधुरी दीक्षितच्या त्या पहिल्या प्रकट मुलाखतीमध्ये मला आठवत आहे की मुलाखत सुरू करताना मी तिला असं विचारलं की आपण सुरू करूया. ती म्हणली की 1 मिनिट. ती खाली उतरली. खाली समोरच्या बाजूला बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फडके, सुलोचनाबाई असे नामवंत मराठीतले दिग्गज बसलेले होते. त्यांना ही गाजत म्हणजे ती उतरायला लागल्यावरच लोक तिचे फॅन यायला लागले होते, एवढी लोकप्रिय असलेली. पण ती नम्रपणानं खाली उतरून या तिघांच्याही पाया पडली आणि मग वर आले म्हणले आता सुरू करूया. हा जो तिचा मोठेपणा आणि समोरच्या मोठ्या माणसाला रिस्पेक्ट देण्याची पद्धत आहे ती मला खूप आवडलेली होती. पण त्याही पेक्षा ती अभिनेत्री म्हणून सगळ्यांना आपोआप कळत गेली, माहिती झाली, गाजत गेली. म्हटलं एक मुलाखत पुढच्या टप्प्यावर मी 1999 आणि नंतर 2000 मध्ये अशा पाठोपाठ अनेकदा तिच्या घेतल्या. त्या अमेरिकेत झालेल्या मुलाखतीमध्ये आशा भोसले आणि ती अशा दोघांच्याही मुलाखती घेतल्या. तिची मुलाखत घेत असताना तिचा वेगळा एक भाग मी पहिल्यांदाच लोकांसमोर आणला. तो म्हणजे ती अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण ती उत्तम क्लासिकल गाणंही शिकलेली आहे. तर मी तिला असं म्हटलं की तू एखादी चीज म्हणून दाखवलीस तर आवडेल. आणि तिनंही मोकळेपणाने चीज सादर करून तिचं क्लासिकल गाण्याचं अंग आणि आवड ही पण लोकांसमोर मांडल्यामुळे त्या मुलाखतीमध्ये एक वेगळेपणा आला. क्या बात. सुधीरजी, तुमच्या सहवासामुळे आम्ही पण काही शिकलो. मला असं वाटतं की काही गोष्टी तुमच्याकडून खुबीने काढून घ्यायला पाहिजेत. मला माहिती आहे तुम्ही प्रख्यात पत्रकार होतात, निवेदक होतात, मुलाखतकार, यू आर व्हेरी गुड स्पीकर, लेखक छान आहात. पण मला असं वाटतं तुम्हाला अभिनयाचं पण अंग असावं आणि तुम्ही अभिनयाकडे कधी वळला होतात का, किंवा वळणार आहात का? नाही, काय खरं तर प्रत्येक जण कॉलेजमध्ये असताना जरा संधी मिळाली स्टेजवर जायची की जातो. तसा मी कॉलेजच्या काळामध्ये अंमलदार वगैरे त्या काळात गाजत असलेली नाटकं करत होतो. मी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये होतो. मी कॉस्टिंगचा विद्यार्थी आहे मुळामध्ये आणि त्यावेळेला तिथे नाटकातनं कामं करत होतो. नाटकाचा सेक्रेटरी म्हणून सुद्धा अनेक नाट्यविषयक उपक्रम मी करत होतो. पुढच्या टप्प्यावर मी त्या आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा असतात त्याच्यामधनंही भाग घेतलेला होता. पुढे मी थिएटर अकॅडमीच्या एका नाटकामध्ये चक्क नाना पाटेकर बरोबर कामही करण्याचा प्रयत्न केला. हा, आणि अगदी अलीकडे मी एका सिनेमातही काम केलंय. पण अभिनय हा काही माझा प्रधान गुण नाही. तुम्ही तिथे फारसं रमला नाही असं दिसतं. रमायचं कारण नाही, मुळामध्ये आपल्याला कितपत जमताय, कितपत संधी मिळते. महाराष्ट्र एका चांगल्या अभिनेत्याला मुकला असं तुम्हाला वाटत नाही? असं काही एवढ्या मोठ्या शब्दात काही बोलायचं कारण नाही. काही मुकलं विकत नाही, असे असंख्य जण रोज तयार होत असतात. आपणच आपल्याला आपण फार आपल्या नसल्यामुळे मुकायला लागतं लोकांना असं गृहीत धरण्याचं काही कारण नसतं. पण एक संधी आलेली मी सोडतही नाही त्याचबरोबर. त्यामुळे मी कामही केलं, मिळालं नाही तर काम करत नाही. माझा मूळ व्यवसाय बोलकं करण्याचा आहे, बोलण्याचा आहे, तो मी करत असतो. यू स्टिक टू दॅट. तुम्ही त्याला प्राधान्य दिलं. सुधीरजी, अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहात. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्याला माहितीये की ज्याचं नाव ऐकलं आणि ज्याला पाहिलं तरी आपली मान आदराने उंच होते, पण सिने क्षेत्रात असं एक व्यक्तिमत्व आहे ते केवळ मान उंच होतच नाही तर त्याच्याकडे मान उंच करून बघावं लागतं. अमिताभ बच्चन. यस, अमिताभ बच्चन. सुधीरजी, एका रिसेप्शन मध्ये अमिताभला फक्त मी दुरून पाहिलं, कमांडोज होते त्यांच्या जवळ, पण ते पाहिले की अंगावर शहारे आले की कुठल्या मोठ्या माणसाला आपण भेटतो. तुमचे काय अनुभव त्यांच्याबद्दलचे? अमिताभजी सांगतो कळलं मला. अमिताभ म्हटल्यावर पुढे कळलं. म्हणजे आपण काय होत आहे, थेट प्रश्नांकडे जरा जास्त लवकर येत जाऊ, म्हणजे बाकीचा फाटा आहे तो जरा कमी होत जाईल बोलण्याचा, परस्परांचा, माझा तुमचा दोघांचाही. अमिताभ बच्चनचं मला स्वतःला जाणवलेली गोष्ट अशी की
अक्षरशः यशाच्या, कर्तृत्वाच्या, गुणवत्तेच्या सर्वोच्च पातळीवर असूनही अत्यंत साधेपणाने वागणारा, नम्रतेनं वागणारा, समोरच्याचा रिस्पेक्ट ठेवणारा असा माणूस आहे. तुम्ही कौन बनेगा करोडपतीमध्ये समोरच्या छोट्या छोट्या माणसांना सुद्धा ते किती रिस्पेक्टने बोलतात, वागतात हे अनुभवलेलं, पाहिलेलं असेल. मी त्यांना अनेकदा असा त्यांचा मुलाखतीचा घेण्याच्या निमित्तानं भेटलोय, अनुभवलेलं आहे. त्या सगळ्या वेळेला ते इतक्या साधेपणाने बोलत आलेले मला जाणवलेले. साधेपणा हा त्यांचा अत्यंत गुण आहे, पण त्याचबरोबर आपल्या विषयामध्ये पक्के, आवाज उत्तम. तुम्हाला एक गंमत त्यानिमित्ताने जाता आता सहज सांगतो की पूर्वी मी चित्रपट पत्रकारिता थेट करत असताना रोजच्या रोजच या सर्व मंडळींना भेटण्याचा योग यायचा. एका अशाच मुंबईतल्या पार्टीमध्ये मी गेलेलो होतो. ती पार्टी संपली आणि पार्टी संपल्यानंतर देवयानी चौबळ म्हणून त्यावेळेच्या एक हिंदीतल्या गाजलेल्या पत्रकार होत्या. त्या मला म्हणाल्या, खाली या नंबरची गाडी आहे, त्या गाडीत जाऊन बस. मी त्या गाडीत जाऊन बसलो. ती मर्सिडीज कार होती. माझ्या शेजारी 2 मिनिटांनी अजून एक व्यक्ती येऊन बसली आणि ती व्यक्ती म्हणजे राजेश खन्ना होते, त्यावेळेचा सुपर हिट पॉप्युलर असा अभिनेता. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं की कोण तुम्ही, इथे कशाला बसलात अशा धर्तीचं. मी म्हटलं, देवी टोल्ड मी टू सिट हिअर. ते म्हणलं ओके 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 नो प्रॉब्लेम. थोड्या वेळाने देवयानी तिथे आले आणि त्या पुढच्या सीटवर बसल्या गाडीच्या आणि बसली. गाडी सुरू झाली. कार्यक्रम संपून 5-10 मिनिटं झालेली होती. आनंदचा प्रीमियर होता तो संपून आम्ही सगळे बसलेलो होतो. आनंद सिनेमा गाजलेला माहितीचा, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचा गाजलेला. तर देवयानी बसली. ती देवयानी मागे वळून राजेश खन्नाला म्हणाली, याचा मी साक्षी आहे स्वतः, की काका, त्याला काका म्हणत असत राजेश खन्नाला, काका इस लब्बू के साथ फिर काम मत करना, ये तुम्हारी छुट्टी कर देगा. देवयानीला हे जे भान होतं ना समोरच्या माणसाच्या गुणवत्तेचं, ते त्यातनं मला जणू जाणवलं. आणि त्यावेळेला सुपरहिट असलेला राजेश खन्ना असल्यामुळे तो बेपरवाईनं म्हणाला, वो लंबू पतला काला उसकी आंखें और आवाज सुनी क्या, वो क्या मेरी छुट्टी कर देगा. तेव्हा देवयानी म्हणाली, उसकी आंखें और उसकी आवाज ही तुम्हारी छुट्टी कर देगी. आणि पुढे सुधीरजी, ह्या प्रेक्षकात असा एक माणूस आहे की तुमचं पुस्तक आहे मुलखा वेगळी माणसं, आणि तुम्ही मुलाखती त्या बाबतीत तुमच्या टीव्हीवर कार्यक्रम गाजलेला आहे. आमच्या या ऑडियन्स मध्ये असा एक माणूस आहे जो मुलखा वेगळा आहे, जो चांगला बालरोग तज्ञ आहे, जो म्हणायचे जे चांगले बालरोग तज्ञ आहेत, जे प्रोफेसर आहेत. प्रमोद का इन्सिडेंटली ते पुण्याचे आहेत. प्रमोद का प्रमोद आणि तो एक मुलखा वेगळा माणूस आहे. तर त्या दोघांच्या वडिलांचे किस्से आम्ही बरेच ऐकले, तर तुम्ही काय सांगू शकाल का? हा, म्हणजे मी मुलखा वेगळी माणसं या नावाचा वर्षभर टेलिव्हिजनवर कार्यक्रमच करत होतो आणि त्याच्यामध्ये काहीसं वेगळं जगणाऱ्या, वेगळं वागणाऱ्या माणसांच्या मुलाखती घेत त्या माणसांना सर्वसामान्य रसिकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करायचो. त्याची सुरुवातच मुळे मी जोगांच्या मुलाखतींनी केली. जोग हे त्या काळातले पुण्यातले सुपर हिट असं व्यक्तिमत्व होतं. एकतर डॉक्टर म्हणून हुशार, वक्ते म्हणून अप्रतिम. त्यांना वसंत व्याख्यानमालेमध्ये कोणी बोलवत नसत त्यांच्या बोलण्याच्या काही शैलीमुळे. तर प्रभा जोग साहेबांनी आपली स्वतःची पसंत व्याख्यानमाला काढली आणि या पसंत व्याख्यानमालेतनं ते भाषणं कशी करत, तर स्वतःची गाडी घेऊन ते अँबॅसेडर गाडी घेऊन निघत आणि एखाद्या कोपऱ्यावर गाडी थांबवत, गाडी थांबवल्यानंतर गाडीच्या टपावर उभं राहून ते आपल्या भाषणाची हौस भागवत असत. आणि त्या टपावर तुम्ही आत्ता जे प्रेक्षकात बसलेले, मी त्याचं मनापासून स्वागत करतो. प्रमोद जोग आणि त्याचा भाऊ अजून एक ऑर्थोपेडिक सर्जन ज्याचं हॉस्पिटल कोथरूडला आहे. तर ह्या दोघांना, त्यांची वय लहान होती त्यावेळेला, या दोघांना अध्यक्ष म्हणून ते टपावर भाषणाच्या वेळेला बसवत. तर मी एकदा जोग साहेबांना विचारलं, म्हटलं एवढ्या लहान मुलांना अध्यक्ष? त्यावर जोग काय म्हणाले की मी बोलत असताना किंवा माझं बोलून संपल्यानंतर माझ्या वक्तव्यावर अध्यक्ष या नात्यानं आगाऊपणाने कोणी टिप्पणी करू नये म्हणून ताब्यातले अध्यक्ष ठेवले. इतका थेट विचार करणारा असा स्पष्ट वक्ता जोग साहेब होते. ते सदाशिव पेठेत जिथे राहत तिथे तर त्यांच्या घरावर पाट्याच पाट्या होत्या. आपणच म्हणजे पाट्या कशा धर्तीच्या होत्या, इन्ना फिना लक्स फ्लेक्स इत्यादी विक्रेत्यांनी माझ्या घराची वेल दाबू नये, माझ्याकडे अंगाला लावायच्या आणि कपड्याच्या साबणाचा साठा नाही. माझ्या आणि या करत करत शेवटची पाटी होती, माझ्यावर विश्वास असेल तर आत यावे, अन्यथा कटणेचा रस्ता, असं म्हणून टिळक रोडकडे बाण केलेला.
असले भारी जोक साहेब होते, बोलायला अप्रतिम. अहो, शनिवारवाड्याच्या वरच्या टपावरनं भाषण केलेला हा एकमेव पुणेकर आहे. त्यामुळे मला तर त्यांच्याबद्दल विलक्षण प्रेम होतं. आणि त्यांची ही सर्व तीनही गुणी मुलं, त्यातला एक जण गेला क्लासवाले जो, आणि उरलेला ऑर्थोपेडिक, आणि हा आता आपल्यामध्ये बसलेले प्रमोद, हा, हे दोघही जण उत्तम गुणवत्तेनं असलेले, आणि प्रमोद तर बोलण्यामध्ये पण आपल्या वडिलांप्रमाणेच वाकबगार असलेला, म्हणून मला त्याच्याविषयी प्रेम आहेच. या दोघांच्या प्रमाणे मी अजून एक धावत्या स्वरूपात तुम्हाला, पुढे तुमचा प्रश्न असला तर आता नाही सांगत, सांगून टाका. हा, तर मुलखावेगळी अशी माणसं मी खूप या मालिकेमध्ये घेतली. म्हणजे त्यामध्ये 3 कुलकर्णी होते. मी डेक्कन क्वीननं मुंबई पुणे प्रवास कायम करायचो. त्या डेक्कन क्वीननं पुणे मुंबई प्रवास करत असताना 7:30ला, 7:15ला गाडी सुटायची, तर मी 7ला प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जायचो. तर एकदा असा प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गेलेलो असताना गाडीच्या टपावर हात ठेवून एक जण समोरच्या माणसाशी गप्पा मारत होता. म्हणजे त्याची उंची बघा काय असेल. शरद कुलकर्णी त्याचं नाव. गाडीच्या टपावर हात ठेवून बोलण्या इतपत उंची असलेला. आणि ती मुलाखत माझी पाहिली गेली, लाईव्ह मुलाखत होती. आणि ती मुलाखत पाहिल्यानंतर मला एक फोन आला की मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पब्लिक रिलेशन्स मॅनेजर SP कुपर बोलतोय. तुम्ही आत्ताच्या हिज हायनेसची मुलाखत केली उंच. त्या हिज हायनेसला घेऊन आमच्या नरिमन पॉईंटच्या ब्रँचमध्ये याल का? शरद कुलकर्णी आणि आम्ही त्या ब्रँचमध्ये गेलो. आणि गंमत म्हणजे त्या शरद कुलकर्णीला स्टेट बँकेमध्ये लगेच नोकरी मिळाली. आणि ती का मिळाली तर त्याची नोकरी मिळाल्यानंतर काही महिन्यातच आंतरबँक बास्केटबॉल स्पर्धेमध्ये स्टेट बँक विजयी झाली. असं त्या उंचीचा फायदा घेतला गेला. दुसरा एक कुलकर्णी होता, तो झंगडच होता. म्हणजे तो माझ्या घरात येऊन माझ्या घरातला बल्ब वरचा काढून फोडत असे आणि काचा कचा खात असे, खात. तर असा झंगड कुलकर्णी जो होता तो धनंजय कुलकर्णी त्याचं नाव. तर तो एकदा मला म्हणाला, तुम्ही डेक्कन क्वीननी नेहमी जाता, मी येऊ का? म्हटलं ये. डेक्कन क्वीन म्हणे सुपरफास्ट असते. म्हटलं हो. ती न थांबता जाते ना. म्हटलं लोणावळ्याला थांबते आणि मग एकदम दादर. तर म्हणे मग लोणावळा ते दादर या टप्प्यावर कुठे सर्वाधिक फास्ट गाडी पास होते? म्हटलं डोंबिवली. बरं म्हणे, मी आपण दोघं दरवाजात उभे राहू, डोंबिवली जवळ आली की मला सांगा. मला काही कल्पना नाही हा काय करतोय. आम्ही उभे राहिलो. डोंबिवली एक क्षणावर आलेली असताना म्हटलं डोंबिवली. त्याबरोबर यांना थेट वरनं उडी टाकली गाडीतनं. हात पाय मोडले. त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागलं. आणि मी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यावर म्हणला, केले की नाही भारी गोष्ट, टाकली की नाही फास्ट गाडीतनं उडी, असा तो धनंजय. आणि तिसरा कुलकर्णी होता तो बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उत्तम नोकरी करणारा होता, माझा मित्र आप्पा. त्याचं खासियत म्हणजे काय, त्या पुण्यामध्ये अनेक वराती निघत. या वरातीमध्ये पुढच्या बाजूला बँडचे एक जे इन्चार्ज होते ते असं पोट सुटलेले सॉलिड जाडे होते आणि ते क्लॅरोनेट वाजवत असत. तर हा वरात चालू असताना त्यांच्या पुढ्यात जाऊन चॉकलेट खात असे. ते खाल्ल्यामुळे त्यांच्या तोंडाला पाणी सुटे आणि क्लॅरोनेट वाजवताना प्रॉब्लेम येत असे. सुरू होईल. अशा तऱ्हेचे 3 विक्षिप्त कुलकर्णी मला अनुभवता आले. त्यांनाही मुलखा वेगळे म्हणून मी बोलकं करण्याचा प्रयत्न केला. आणि एक अगदी वेगळी मुलखा वेगळी व्यक्ती भेटली. पुण्याच्या टिळक रोडवरच्या टिळक स्मारक मंदिरापासल्या बादशाही रेस्टॉरंटमध्ये मी बऱ्याचदा जातो. तिथनं बाहेर पडून खाली उतरत असताना गाडीच्या दारामध्ये 4ही चाकं पंक्चर झालेली एक हातगाडी होती. त्या हातगाडीवर एक मोडका ट्रान्झिस्टर, एक मोडका घड्याळ आणि एक मोडका सायकलचा पंप होता. आणि त्या भंगार वस्तूची विक्री करणारी बाई गाडीच्या पायाशी फटकल मारून बसली होती आणि आपल्या मैत्रिणीबरोबर चहा पित होती. मी तिथून जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली की आणखीन 5,000 रुपये जमले का? की मी बघा आणखीन हे घेते, मोठं घड्याळ घेते वगैरे, या धर्तीचं तिचं बोलणं चाललं होतं. तर मी तिला बोलकं करण्याचा प्रयत्न केला. ती निवडक वस्तू घ्यायची आणि ती लोकांना द्यायची आणि ती निवडक वस्तू दुर्मिळ देत असल्यामुळे तिला त्यातनं पैसे मिळत असत. त्या भंगारवालीची मुलाखती मी तिथे त्या मुलखा वेगळी माणसामध्ये घेतलेली. क्या बात है, क्या बात है, बहुत अच्छी बात है. सुधीरजी, मला एक तुम्हाला सांगावं वाटतं की या प्लॅटफॉर्मवर हे जे कट्टा, ज्यांनी महाकट्टा सुरू केलं विशिष्ट ध्येय ठेवून, त्यातली काही लोक आहेत. त्यातल्या एक शुभदा खिरवाडकर म्हणून नागपूरच्या आहेत, बालरूप तज्ञ आहेतच, पण त्या खूप चांगल्या साहित्यिक आहेत. शुभदा, ओव्हर टू यू प्लीज.
अनम्यूट करा मॅडम. नमस्कार. नमस्कार, ऐकू येत आहे? हो व्यवस्थित. हा मॅडम येत आहे. सुधीरजी, तुम्हाला मंगेशकर घराण्याच्या अनेक मुलाखती सगळ्यांच्याच तुम्ही घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातले एक आम्हाला अतिशय विशेष आवडणाऱ्या म्हणजे आशाताई भोसले. आणि या बाईचं वैशिष्ट्य असं की तिने अगदी लहानपणापासून अनेक संकटांशी सामना केलाय, 2 हात केलेत आणि तरी सुद्धा त्या इतक्या दिलखुलास, हसऱ्या, नेहमी अशा खूप छान असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर याच्या मागचं काही रहस्य आहे का, काही तुम्हाला सांगता येईल? रहस्य वगैरे नाही, खरं सांगायचं तर ते त्यांच्या स्वभावाचा एक पैलू आहे जो मला इतके वर्ष त्यांची मुलाखत घेत असताना सातत्याने जाणवत गेलेला आहे. त्यांना मी एकदा विचारलं सुद्धा, म्हणजे त्यांचा मोठा मुलगा गेला, त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली, अशा सगळ्या बॅकग्राऊंडवर सुद्धा त्या एका मुंबईतल्या पार्ल्याच्या कार्यक्रमामध्ये दिलखुलास हसत खेळत अप्रतिम गाणी म्हणत वयाची 80 पर्यंत जवळ येत असताना सुद्धा उत्तम गात त्या बोलत होत्या. त्यांना म्हटलं, या सगळ्या वाईट गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एवढे फ्रेश कशा राहू शकता? त्या म्हणाल्या, लोक प्रेमाने आपल्या जवळ येतात, प्रेमाने आपल्याला ऐकू इच्छित असतात, आपल्याला पाहू इच्छित असतात. त्यांच्यासमोर काय रडगणी घ्यायची? ती तर ते कायमच अनुभवत असतात. मग आपल्याला जे बरं येत आहे ते आपण त्यांना ऐकून, त्यांना दाखवून, त्यांना अधिक आनंदित करणं हा आपला भाग आहे. हा उमदेपणा आशाबाईंच्याकडे आहे. आणि तसे हे सगळी 5ही भावंड ग्रेटच आहेत. दिदी तर काय फारच ग्रेट आहे. दिदीनं उत्तम पिस्तूल चालवता येते, कारण भाजी पेंढारकरांनी त्यांना त्या एकट्या राहत असताना कोल्हापूर जवळच्या गडावर त्यावेळेला त्यांना शिकवलेली आहे. त्यांना उत्तम फोटोग्राफी येते. गळ्यातला अडकवलेला कॅमेरा पुढ्यात घेऊन त्यांनी क्लिक केलं की आकाशात उडणाऱ्या पक्षापासून समोरच्या सर्व भूतकाळच्या गोष्टींचे फोटो त्या फार अप्रतिम पद्धतीनं काढत असतात. ही फोटोग्राफी पण उत्तम येते आणि विषयामध्ये खूप आवडतं मला. क्रिकेटही खूप आवडतं. नुसतं आवडत नाही तर त्यांना त्याची उत्तम माहिती पण आहे, ज्याचा रिस्पेक्ट सुनील गावस्कर पासून सचिन तेंडुलकर पर्यंत सारे जण करत असतात. इतकं त्यांना त्यातली माहिती पण आहे. आणि एक तर मुळात श्वासावरचं त्यांचं जे नियंत्रण आहे ते आत्ताचं नाही, तेव्हापासूनच आहे. आणि आपल्या मराठी माणसाला प्रत्येकाला अभिमान वाटावी अशी गोष्ट अशी आहे की मातब्बर माणसांच्या भाऊ गर्दीत, अमराठी माणसांच्या भाऊ गर्दीत या सगळ्या मंगेशकर भगिनींनी स्वतःच्या फक्त गाणं या मेरिटवर आपली स्वतःची सत्ता इतकी वर्ष, आता बाई 91व्या वर्षामध्ये आहेत आणि आशा भोसले 86 मध्ये आहेत, पण या सगळ्यांनी टिकवलेली आहे. आणि प्रत्येकाचं वेगळेपण आहे. हृदयनाथजी मंगेशकरांचं चालींचं वेगळेपण आपल्याला माहिती आहे आणि गायकीचं माहिती आहे. उषाताई या स्वतः वेगळ्या ढंगातनं अगदी दादांच्या गाण्यांपासून सगळ्या ह्याच्यातनं आपण अनुभवलेल्या आहेत. मीनाताई खडीकर या स्वतः उत्तम रचना सुद्धा करतात. एक माझा कार्यक्रम तुम्ही कधी टीव्हीवर जरूर यूट्यूबवर वगैरे बघा की त्याच्यामध्ये त्यांनी दीदींना ही रचना एक समजावून दिलेली आहे. ये जवळ ये प्रिय सखया भगवंता, हे गाणं मी त्याची मूळ चिजे सकट दीदींकडनं मीना खडीकरांच्याच कार्यक्रमातनं ऐकलेलं आहे. अशी 5ही भावंड ग्रेट आहे. तो अकारण नाही कोणी मोठं होत, गुणवत्ता. डॉक्टर दीपा फिरके सोलापूरला प्राध्यापिका आहेत, महाराष्ट्र आयपीच्या खूप मोठ्या कार्यकर्त्या आहेत, एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर. दीपा मॅडम प्लीज बोला. तर तुमचा हा यशाचा आलेख चढता आहे, अगदी थक्क करणारा आहे. पण म्हणतात ना की जसं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज ऑलवेज अ वुमन. तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की मिसेस गाडगीळांचा तुमच्या या यशोगाथेत किती आणि कितपत सहभाग होता? सर्वात महत्वपूर्ण त्याचं कारण सांगतो की मी मुळात कॉस्टिंगचा विद्यार्थी आहे आणि कुठल्या तरी सलसुपटेत राहणारा म्हणजे बँकेत चिकटला असतो आणि त्यातही शक्यतो महाराष्ट्र बँकेत चिकटला असतो. पण तसं न करता मी या क्षेत्रामध्ये वेगळ्या आलो याला कारणीभूत पूर्णतः माझी बायको आहे. ती विद्यापीठामध्ये फिजिक्सला होती, त्याच्या आधी ज्ञानप्रबोधिनीमध्ये होती. ती उत्तम प्लेयर होती, नॅशनल प्लेयर होती. तिने पहिल्या लेडीज क्रिकेट टीममध्ये ती वनडाऊनला खेळायची. बास्केटबॉल फार उत्तम पद्धतीने खेळायची ती. पण तिचं दुर्दैवानं 2002 मध्ये निधन झालं. पण तिचं मोठेपण असतं की तिनं
मला एक दिवशी असं सांगितलं की सुधीर, हे नोकरी बिकरी तू सोडून दे, तो तुझा पिंड नाही. नोकरी सोडून दिलीस तर तुझ्या मनात माणसं गाठणं आणि माणसांना बोलकं करणं आणि माणसांना लोकांपुढे आणणं, ही जी सगळी वेगळं क्षेत्र आहे, या वेगळ्या क्षेत्राला टेलिव्हिजनच्या जगामध्ये स्थान मिळत जाणार आहे. तिथे तुला तुझं स्वतःचं स्थान निर्माण करता येईल, तर दे नोकरी सोडून, असं मला तिनं 30 मार्च 1980ला सांगितलं. आणि त्या दिवशी मी शेवटचा दिवस नोकरीचा केला आणि गेली 42 वर्ष मी मस्त तिच्या सल्ल्याप्रमाणे मुक्तपणानं मला आवडणाऱ्या या क्षेत्रामध्ये माझं स्थान निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. स्थान खूप मोठं. अभिनय दरवडे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, ते चांगले सिंगर आहेत, पेंटर आहेत, अभिनेता तर प्रचंड सुंदर. काल परवा त्यांनी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या गाणं म्हणलं तर क्या बात आहे. अभिनय, वुड यू लाईक टू आस्क समथिंग? हे इतकं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व इथे बसलेलं असताना त्यांच्या समोर नुसतं बोलायचं जरी झालं तरी पण घाबरायला होतं. पण मला मी तुम्हाला पुण्यामध्ये बऱ्याच वेळेला असं जवळून पाहिलंय आणि मला लक्षातच यायचं नाही की ही इतकी मोठी व्यक्ती इतकी साधी कशी काय असू शकते. कुठलाही बडेजाव नाही, तुम्ही साधे असूच शकत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणजे आता तुम्ही बघा ना, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही नंतर पत्रकार झाला. केसरी पासून इतक्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही पत्रकारितेची मुसाफिरी करत करत निवेदनामध्ये आलात. इथे कित्येक पालक इथे बसलेले आहेत, कित्येक विद्यार्थी सुद्धा आता हा कार्यक्रम फेसबुकवरून बघतायत. त्यांना म्हणजे कोणाला तरी डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला तरी इंजिनियर व्हायचं असतं, पण ह्या डॉक्टर आणि इंजिनियर याच फक्त रस्त्यांवर न जाता असा निवेदकाचा सुद्धा मार्ग आपल्याला जोडता येईल, ही सुद्धा एक आदर्शवादी गोष्ट तुमच्याकडून आज शिकायला मिळते. तर मला तुम्हाला एक फार महत्वाचा आणि अगदी थोडासा सिरियस विषयावर हा प्रश्न विचारायचा आहे की पत्रकारितेचं स्वरूप हे जवळजवळ व्यावसायिकरणाकडे चाललेलं दिसतंय. माध्यम सुद्धा हळूहळू व्यावसायिक होताना दिसत आहेत. अशा वेळेला तुमच्या आतला हाडाचा जो पत्रकार, जो खऱ्या अर्थानं इथे काम करत असतो, त्या काम करणाऱ्या पत्रकाराला थोडं अस्वस्थ व्हायला होतं का? आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी शेवटी जाता जाता की वयाच्या अशा कुठल्या वर्षी तुम्हाला हे जाणवलं की आपल्याला समोरच्या माणसातल्या मनातलं सगळं असं खेचून बाहेर काढता येऊ शकतं? नाही, याची स्वतःलाच तुम्हाला एक आत्मविश्वास असायला लागतो की समोरच्या व्यक्तीला आपल्याला जर बोलकं करायचं असेल तर त्याचे नेमके वीक पॉइंट काय आहेत ते त्याच्याशी बोलता बोलताच तुम्हाला उलगडत जातात आणि मग त्याला आवडणाऱ्या विषयातनं त्या माणसाला त्याच्या विषयांकडनं आपल्या विषयाकडे आपोआप आणता येतं. त्यामुळे अगदी पहिल्यांदी मी कॉलेज करत असताना, कॉमर्स करत असतानाच मला काही कॉमर्समध्ये करिअर करायची नव्हती. मला माणसांमध्ये जाण्याचाच व्यवसाय करायचा असल्यामुळे पत्रकारिताच करायची होती. त्यामुळे मी अधिकाधिक माणसांना भेटण्याचा, जोडण्याचा प्रयत्न करत असताना हे सगळं सुरुवात करत गेलो. त्यावेळेपासून माझ्या असं लक्षात आलं की साधं बोला, सोपं बोला. आपण यातले फार काही ग्रेट आहोत असं म्हणून बोलायला गेलो तर समोरचा दबण्याचा किंवा नाराज होण्याची शक्यता असते. तसं न होता साधेपणाने समोरच्यानं सामोरं जात गेलं तर लोक अधिक खुलतात, बोलतात आणि मग तुमच्या समोर ते अधिकाधिक उलगडत जातात. तशी माणसं, मला फार मोठी मोठी माणसं समोर सहजतेनं उलगडत गेली, अगदी अब्दुल कलामांपासून लता मंगेशकरांच्या पर्यंत. अब्दुल कलाम सुद्धा केवढे ग्रेट आहेत ना, पण अब्दुल कलामांची माझी भेट झाली त्यावेळेला माझी ओळखही नव्हती. एका कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते राष्ट्रपती या नात्यानं स्टेजवर आलेले होते आणि मी अशा नामवंतांचं सूत्रसंचलनामध्ये खूप वर्ष काम करत असल्यामुळे माझ्याकडे यायचं तसं आलं होतं. आणि माझ्याकडे ते आल्यानंतर मी त्यांच्या निवेदनाला सुरुवात करणार तेवढ्यात ते माझ्याकडे बघून माझं नाव घेऊन म्हणाले, गाडगीळ कम हिअर. मला त्याने आपल्या जवळ बोलवलं. मला कळेना मला जवळ का बोलवत आहेत. नंतर मला कळलं की ते मला म्हणाले की ही जी समोर अपंग सहाय्यकारी संस्थेचा कार्यक्रम होता, एक हात तुटलेला, एक पाय तुटलेला, अशी अपंग मुलं समोर होती. ते म्हणाले त्या मुलांना बघून मला एक कविता सुचते, मी माझ्या भाषणाच्या आधी ती कविता म्हणणार आहे, तर आपण इथे शेजारी उभं राहून ती कविता ऐका आणि त्या कवितेचं नेमकं मराठीमध्ये अनुवाद त्या समोरच्या मुलांकरता करा, म्हणजे त्या मुलांना ती कविता कळेल. ओके सर. मला जरा टेन्शन आलं कारण त्यांचं साऊथ पॅटर्नचं इंग्रजी, त्यातनं कवितेचे भाव ते पटकन आपल्याला समजणं आणि ते नेमकेपणाने आपण उतरवणं हे जमेल की नाही याची खात्री नव्हती. पण एकदा आलेली संधी आणि दिलेलं आव्हान
हे पूर्ण करायचंच. हा टिपिकल खास पुणेरी अस्सलपणा असल्यामुळे, पुणेरी गुणधर्म असे बरे असतात बरं का दाभाडकर. तर ते पुण्यावर कॉमेंट कायम करतात म्हणून आपलं जातं सांगितलं. तर हे असं आव्हान त्यांनी आता असं आव्हान म्हटल्यानंतर मी त्या मुलांना सर्व अनुवाद केला. त्या मुलांनी टाळ्या वाजवल्या, त्यामुळे अब्दुल कलामांना लक्षात आलं की आपली कविता यांनी नेमकेपणाने पोहोचवली. म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपती असून सुद्धा त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून मला हाताला धरून खालच्या बाजूला नेलं, खाली 2 खुर्च्या टाकायला सांगितल्या, शेजारच्या खुर्चीवर मला बसायला सांगितलं आणि म्हणाले त्या मुलांना बोलवा जवळ. आणि ते जवळ आले की त्या मुलांना सांगा आजोबांना काही विचारा, आणि ते मुलं जे विचारतील ते मला इंग्रजीमध्ये सांगा आणि मी जी उत्तरं देईन ती त्यांना मराठीमध्ये सांगा. आणि अब्दुल कलामांसारख्या एका बुद्धिमान राष्ट्रपतीशी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळामध्ये मला त्यांचा दुभाषी होण्याची संधी अप्रतिम मिळाली. सर, आमचे सदाचार उजुंबळकर, नाव सदाचार त्याप्रमाणे ते सदाचारी आहेतच. ते महाराष्ट्र आयपीचे सेक्रेटरी आहेत. अत्यंत उत्साही माणूस आहे. काल आपण भेटलोच आहेत. त्यांना काय विचारायचंय? बोला ना. नाही, आम्ही आज खरंच खूपच भाग्यवान स्वतःला समजतोय. आम्ही तुम्हाला 1 to 1 बोलू शकतोय. अगदी छोटासा माझा प्रश्न आहे की इतक्या दिग्गज लोकांच्या मुलाखती झाल्यानंतर तरी सुद्धा तुम्हाला मनात कोणाची एखाद्याची राहिली आहे आपली मुलाखत घ्यायची, किंवा अशी कुठली चुटपुट किंवा अशी कुठली खंत म्हणू शकतो, पण खंतही नाही, पण एक सुटलेला चान्स असा कुठला वाटतो का? काय झालं, राजकारणापासून कलेपर्यंत सर्व क्षेत्रातल्या माणसांच्या मुलाखती घेता आल्या. पण अलीकडे माझ्या मनात एक महत्वाची गोष्ट अशी आली, ती म्हणजे आपण लॉकडाऊनच्या मुळे आपल्या घरामध्ये आहोत. अनेक जण त्यांना त्याच वेळेला हे कोरोना वगैरे झाल्यामुळे एका खोलीमध्ये अडकलेले आहेत. आपल्या घरातच जे उपचार घेत आहेत त्यांना, या एका खोलीत स्वतःच्याच राहत असताना, स्वतःच्या घरातलंच खात असताना सुद्धा आपल्याला किती ताण येतो. तर वीर सावरकरांनी अंदमानामध्ये कसे वेळ काढला असेल, कसे दिवस काढले असतील, या असा वेगळा अनुभव घेतलेला अशा माणसाला भेटता आलं असतं आणि त्यांना बोलकं करता आलं असतं. ग्रेट वाटलं असतं. वा वा वा, खरंय खरंय. असा अनुभव काय कमालीचा आहे ना, वेगळाच. येस येस सर, येस सर. डॉक्टर जयंत पांढरेकर आमचे अध्यक्ष आहेत. व्हेरी एन्थुझियास्टिक. खूप छान कार्यक्रम ते मी गेले 1-2 वर्षात राबवलेत. पांढरेकर सर प्लीज. बोला बोला सर. अमरावतीचे आहेत. बोला. आमच्या सुरेश भटांच्या अमरावतीचे. जयंत तुझं म्यूट अनम्यूट कर. Can you hear me now? Yes. बिलकुल. बोला बोला. जी, आपण जवळपास 5000 पेक्षा जास्त मुलाखती घेतल्यात आणि आपण अनेक दिग्गजांची मुलाखती घेतल्यात. काहींना आपण गुगली टाकून म्हणजे क्लीन बोल्ड केलं, काहींना आपण त्यांना निरुत्तर केलं. तर एक असा एखादा प्रसंग झाला का की तेव्हा की एखाद्या व्यक्तीने तुम्हालाच तो प्रश्न विचारला आणि त्यावेळेला तुम्ही कदाचित निरुत्तर झालात, असा काही प्रसंग आहे का? प्रश्न विचारल्यामुळे नाही, पण एका वेगळ्या गोष्टीत मला बोलती बंद केली. उदाहरणार्थ दादा कोंडके यांनी आम्हाला पत्रकारांना एका कुटुंबियांसह कोल्हापूरला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओत बोलवलं होतं आणि त्यावेळेला माझी पत्नी होती म्हणण्याचं कारण ती 2000 मध्ये गेली 2ला. तर ती होती, तर तिला उत्सुकता होती दादांबद्दल, म्हणून मी तिलाही घेऊन गेलो होतो. तर तिला आम्ही भालजी पेंढारकरांच्या सेटवर पोहोचल्यावर कोण बोलतोय आता मध्ये? मॅडम अनम्यूट करा. मॅडम शुभदा अनम्यूट करा. शुभदा मॅडम आवाज व्यत्यय आणतोय. हा, तर त्या भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओमध्ये पोहोचल्यानंतर दादा कोंडक्यांशी मी माझ्या पत्नीची ओळख करून द्यायला लागलो. म्हटलं दादा ही माझी बायको. हे मी म्हणता क्षणी दादा म्हणले आईला मग काल कोण होत्या? आता यावर काय बोलणार? अशा वेळेला निरुत्तर होणे एवढंच आपल्या हातात होतं, तेवढंच झालंय. बाकी कधी निरुत्तर नाही. उपेंद्र किंजवडेकर सर आमचा हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. ते आता मोठ्या पोस्ट करता, नॅशनल प्रेसिडेंट करता कंटेस्ट करतायत, पण अत्यंत साहित्य आणि पूर्ण याच्यात रस आहे. खर तर त्याची एकदा आपण मुलाखत घ्यायला पाहिजे. इज व्हेरी नाईस पर्सन. उपेंद्र, यू प्लीज. मला एक अतिशय चांगलं वाक्य आवडलं.
तुमचं तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर आपण मुलाखत करू तुमची. अरे नक्की नक्की नक्की, तुमच्या तोंडात साखर. बर, तुम्ही एक वाक्य छान बोललात, मला खूप आवडलं ते, की कुठलीही व्यक्ती अकारण मोठी होत नाही, काहीतरी त्याच्या मागे कर्तृत्व, खूप त्यांचे श्रम असतात, मेहनत असते आणि त्यामुळे त्यांना ते मोठेपण प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट तुमची मला आवडली म्हणजे की तुम्ही नम्रतापूर्वक त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना बोलतं करण्याची संधी जास्त असते. मी माझा आप किंवा मी मोठेपणा काहीतरी दाखवायला लागलो की मी किती चांगले इंटरव्ह्यू घेतो, तर मग ते समोरची व्यक्ती तितकी खुलून बोलणार नाही. मला दोन्ही गोष्टी खूप आवडल्या. पण तुमचं नाव म्हणजे सुधीर गाडगीळ आम्ही गेली 25 वर्ष ऐकतोय आणि त्याच वेळेला दुसरं नाव म्हणजे ओपरा विन्फ्रे. एक मिनिट कोणीतरी तुमच्या इथे ऑन केलं आणि ते बडबडतात, त्याचा व्यत्यय येतोय. बंद करा. हा बोला. जेव्हा आम्ही मराठीमध्ये सुधीर गाडगीळ हे नाव घेतो तेव्हाच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओपरा विन्फ्रे हे नाव येतं. हे दोघांची करिअर 1973 साली चालू झाली, साधारण 73-74 साली. ते आजही म्हणजे तितक्याच ऍक्टिव्हली हे करतात. तर मला असं वाटतं हा केवळ भाषेमुळे आपल्यावर आलेलं थोडंसं की सुधीर गाडगीळ हे नाव आज जागतिक स्तरावर ते म्हणजे पॅन वर्ल्ड एव्हरीबडी शुड हॅव नोन, की थोडं आपण मराठी असल्यामुळे आणि मराठीतल्याच मुलाखती घेतल्यामुळे थोडीशी रिस्ट्रिक्शन आली. त्याचे थोडंसं कुठेतरी अशी चुटपुट वाटते का की काय माझं काय कमी आहे की मी आणि ओपरा विन्फ्रे की साधारण त्याचप्रमाणे ती ऑल्सो समोरच्याला बोलतं करू शकते. तिचे अजून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते, मोठे मोठे हॉलिवूडचे कलाकार की तिचे आपल्या इथे माधुरी, अमिताभ, बाळासाहेब ठाकरे त्यांना तुम्ही बोलतं केलं. तर तुम्ही कधी अशी कंपॅरिझन मनात कधी हा विचार आलाय का? नाही, तुटपुट वगैरे लागत नाही आपल्याला. आपल्या क्षेत्रामध्ये आपली माणसं मानतात आणि ती लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि मी जगभरातल्या एक देशातल्या एक मंडळांमध्ये कार्यक्रम केलेला आहे. एका साध्या मराठी पत्रकार निवेदकाला त्या निवेदन आणि बोलण्याच्या बळावर जगभर जाता आलं, स्वतःचे पैसे खर्च न करता. पुणे बरं का. तर हे न करता जाता आलं, याच्यापेक्षा आणि काय असायला पाहिजे. एक नक्की आहे की या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मंडळींना जेवढं त्याचा गाजावाजा होतो ना, तेवढं आपण रिजनलवर तेवढं काम करून सुद्धा होत नाही. हे मात्र नक्कीच माझं व्यक्तिगत दुःख म्हणून नाही, आपल्या समाजातल्या हुशार अनेक माणसांना अशी नाव होत नाही, याचं मात्र मला नक्कीच दुःख होतं. की व्हायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे मान. ते तिकडे घेतात, आपण इकडे घेतो. आणि आम्ही काही फक्त मराठीत घेतलेलं नाही, मी मराठी, हिंदी, इंग्रजी तीनही भाषांमध्ये घेतलेलं आहे. एक्झॅक्टली. हा, पण तेवढं आपल्याकडे काय आहे, आपल्याच माणसांना खरं सांगू का, बाहेरचे परदेशचे वगैरे सोडा, आपल्या इथलीच माणसं आपल्याच लोकांच्या बद्दल फार भरभरून बोलताना थोडं संकोचतात की बोलावं का ना बोलावं, हा डोक्यावर बसणार नाही ना, चढून जाणार नाही. खरंय, हा भाग असतो थोडा. समोरच्याचं कौतुक करणं हा सुद्धा एक गुण असायला लागतो. नक्कीच आहेत, कौतुक करणार आहेत म्हणून तर मी इतका वाढलो. आपली माणसं आहेतच नक्कीच. सर, आपण आपल्या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येतो. एक सचिन जम्मा म्हणून सर्जन आहेत कुठले, त्यांनी गाव नाही लिहिलं, त्यांनी लिहिले की मुलाखतीची तयारी तुम्ही कशी करता. ह्याच्या अनुषंगाने मी आणखी एक प्रश्न विचारतो की सुधीरजी, तुम्हाला यश मिळालेलं एक मोठी तपश्चर्या आहे, हे काही सहजासहजी नाही मिळालेलं. तर ह्याची मागची तुम्ही तपश्चर्या काय, तुम्ही मुलाखतीची तयारी कशी करता? का जसं येईल तर, जसं तुम्ही मला सांगितलं की दाभडकर तुम्ही तुमचे प्रश्न काढून विचारा, 4 दिवस मी अभ्यास करत बसलोय तुमचा, तुम्ही कशी तयारी करता? झाला ना प्रश्न, झाला ना. तुम्ही तयारी मुलाखतीची कशी करता? तुमचा प्रश्न झाला ना, म्हणजे नक्की. आता म्हणजे मी उत्तर देतो की तयारी म्हणजे खरं तर आता उद्या मुलाखत घ्यायची तर आज तयारी करून होत नाही. तुम्हाला सर्व विषयातल्या सर्व नामवंतांच्याच नव्हे तर सर्व माणसांची किमान माहिती तुमच्याकडे अपडेट रोजच्या रोज असायलाच लागते. याच्याकरता उत्तम वाचन असायला लागतं, उत्तम ऐकायला लागतं, उत्तम नामवंतांना अनुभवायला लागतं. आणि हे सगळं मी माझ्या कॉलेजच्या काळापासून करत असल्यामुळे आणि पुण्यामध्ये राहत असल्यामुळे मान्यवर नामवंत वक्त्यांना या पुण्यातच ऐकलेलं असल्यामुळे बोलावं कसं आणि बोलू कसं नये हे दोन्हीही इथे शिकत आल्यामुळे या सगळ्याचं अप्रत्यक्ष प्रशिक्षण हे माझं पुण्यातच झालेलं आहे. आता तुम्हाला लक्षात असेल, मी आवर्जून प्रशिक्षण म्हटलं, ट्रेनिंग म्हटलं नाही. आपण मराठीमध्ये बोलत असताना शक्यतो संपूर्ण सर्वच्या सर्व त्या मराठी भाषेतच येईल याची जागरूकता आपणच पाहिली पाहिजे. आणि पुन्हा ते मराठी समोरच्याच्या अंगावरील असं न होणार तर आपुलकीचं वाटणारं, ऐकावंसं वाटणारं असं येईल, असं सोपं असावं, याचंही भान या पुण्यातल्या श्रोत्यांनीच मला दिलेलं आहे. तर हे सगळं अनुभवता अनुभवता, ऐकता ऐकता, वाचता वाचता
माझ्याकडे जवळजवळ 4,500 ते 5,000 पुस्तकं आहेत आणि ही सगळी विकत घेऊन वाचलेली आहेत. असंख्य माणसांना बोलकं करत असताना नामवंत वक्ते मी ऐकलेले आहेत. आचार्य अत्र्यांना पाहिलाय, ऐकलाय, भरपूर बोललेलं नाही त्यांच्याशी. शांताबाई शेळके मला घेऊन गेल्या होत्या, बोललो नाहीये. पण त्यांच्यापासून पु ल देशपांड्यांपर्यंत, पु ल देशपांड्यांबरोबर देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा बरोबर जाऊन असंख्य वेळा गप्पा मारलेल्या आहेत. तर या सगळ्यांना बोलकं करता करता, बोलणं ऐकता ऐकता, लिहिलेलं वाचता वाचता, यशस्वी कारकीर्द गाजवलेल्यांचं चरित्र, आत्मचरित्र वाचता वाचता या सगळ्याचा अभ्यास कायमस्वरूपी चालू असतो. त्या सगळ्याचं स्मरण नेमकं ठेवणं, त्याकरता स्वतःची स्मरणशक्ती सुद्धा उत्तम वाढवणं आणि त्या स्मरणाच्या आधारे योग्य वेळेला ते वाचलेलं, अनुभवलेलं, ऐकलेलं त्याचा वापर करणं हा सगळा तयारीचा भाग असतो. आणि हे स्मरण करणं हा सुद्धा तयारीचा भाग असतो. रात्री झोपताना नियमितपणे तुम्ही डायरी लिहित गेलात तर दिवसभरात भेटलेली अनोखी व्यक्ती, अनुभवलेला माणूस, पाहिलेला प्रसंग ह्या नोंदवला जातो आणि तुम्ही झोपल्यावर तुम्ही काही काळ तसे आत्म जागेच असता. लिहिलेलं त्यावेळेला तुमच्या मनावर रेंगाळत राहतं, तेच तुमचं स्मरण वाढवत असतं. असा स्मरणाचा सुद्धा विचार केलेला आहे. तेव्हा तयारी उद्या मुलाखत आणि आज अशी नसते, कायमस्वरूपी असते. आणि मुलाखतीचा शेवटचा प्रश्न मला असं वाटतं की आपण घेऊयात. आमचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पांढरेकर आणि सचिव सदाचार उजळमकर यांच्या दोघांच्या परवानगीने मी हा अखेरचा प्रश्न विचारतो. सुधीर गाडगे साहेब, मी तुम्हाला एक विचारतो. तुमच्या एक मिनिट मी माझ्या टिपिकल पुणे पद्धतीनं आणि त्यातही पत्रकारितेच्या चिमटे घेण्याचं, म्हणजे आपणच मला शेरा दिलाय, चिमटे काढतो ते चिमटे काढण्याचे. ऐका गंमत हो, तुम्ही माझे मित्र आहात आणि तुम्ही आपण या सगळ्या ग्रुप मधले सर्वात जुने मित्र आहात. तर म्हणूनच मी गंमत म्हणून म्हणतोय की तुम्ही आधी काय आत्ता वाक्य म्हणलं त्या अनुषंगाने मी बोलत होतो. आपण एका वेगळ्या ह्याच्यात नाही, जयंत पांढरेकर आणि उजळमकर यांच्या परवानगीने आपण कार्यक्रमाच्या हा. तर मला ते पाहिजे होतं की तुमच्याकडे रोटरीमध्ये, लायन्समध्ये, अशा तुमच्या डॉक्टर क्लबमध्ये आधीच्या पदाधिकाऱ्यांच्या, ज्येष्ठांची वरचेवर पुन्हा नावं घेऊन त्यांना क्रेडिट दिल्याशिवाय पुढे बोलतच नाही. ते माझे जवळचे मित्र आहेत सर, आणि नाही म्हटलं तरी वयाने मी सिनियर असलो तरी हे वाईट नाहीये, मी आपला गंमत म्हणून ते डिझर्व देअर ऑनर ना. ह्या सगळ्यांनी प्रश्न विचारावेत हीच माझी इच्छा होती, नाही तर ते मोनोटोनच झालं असं. आणि दे आर रिअली व्हेरी गुड पीपल. पण या सगळ्यांनी जर प्रश्न विचारायला सुरुवात केली असती तर थोडंसं केऑस झाला असता तो. आता शेवटचा प्रश्न विचारा. शेवटचा प्रश्न. सुधीरजी, तुम्ही आला, थँक्यू व्हेरी मच, वगैरे वगैरे तुमचे आभार मानले जातीलच. पण महत्वाचं मला असं एक सांगायचं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही कोविड रुग्णाकरता घेतो. कोविड करता जे डॉक्टर काम करतायत, बालरोग तज्ञ काम करतायत, त्यांच्या अर्था घेतो आहोत, त्यांचा ताण कमी करण्याकरता घेतो आहोत. सुधीरजी, मी तुमचा मनापासून आभार आहे की एकही मिनिटाचा अवधी न घेता, कारण की लगेच मी डायरी बघतो, हे बघतो, उद्या सांगतो, परवा सांगतो, एकही मिनिटाचा अवधी न घेता तुम्ही आलात, हे सगळ्यांना जास्त करणं आवश्यक आहे. त्याकरता तुमचे आभार मानले जातील. पण सगळ्यात महत्वाचं असं की आम्ही एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. एक वेगळी परिस्थिती आहे आणि यात सगळेच तणावग्रस्त आहेत. मे बी त्यांना उपचार पद्धती करणारे डॉक्टर असतील, रुग्ण असतील, त्यांचे नातेवाईक असतील. आणि या विपरीत परिस्थितीत रतन टाटांनी म्हणलं तसं फक्त जिवंत राहणं सध्या जास्त आवश्यक आहे. पण त्या जिवंत राहण्यात आपण आनंदी असणं जास्त आवश्यक आहे. या लोकांकरता एक महाराष्ट्रातलं एक खूप थोर व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय संदेश द्याल, सल्ला द्याल, किंवा काय सांगाल? थोर व्यक्तिमत्व म्हणून नाही, एक सामान्य साधा माणूस म्हणून, लोकांमधला माणूस म्हणून उत्तर देईन. ते असं की या सगळ्या गोष्टींनी कधी कधी किंबहुना डॉक्टर्स मंडळींनी सुद्धा आमच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये या सगळ्या आजाराविषयी जी एक भीती थोडी वाढवली आहे आणि जास्त निर्माण केलेली आहे, या सगळ्यावर उत्तम उतारा म्हणजे ही भीती स्वतःच्या मनातनं काढून टाकायची आणि भोवतालच्यांच्या मनातनं काढून देण्याकरता हा विषय सोडून बोलायचं. बातम्या शक्यतो लस आणि करोनाच्या सोडून इतर असतील तेवढ्याच पाहायच्या आणि गाण्याचे कार्यक्रम उत्तम ऐकत जायचे. असंच मी माझ्या असं म्हणतातल्यांना गेले काही महिने, वर्षभर जवळजवळ हे सांगत आलोय, करत आलोय आणि घडवत आलोय.
सो थँक्यू व्हेरी मच. एवढे बोलून मला असं वाटतं की डॉक्टर दाभाडकर सर, एक फेसबुक वरन एक प्रश्न आलाय, तो घ्यायचा आहे का? हा घ्या या, ना, बोला बोला बोला, जरूर विचारा घ्या ना. विचारा. सर, एक प्रश्न असा आलेला आहे की मुलाखत कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यायला आवडेल? मलाही ऍक्च्युली हे विचारायचं होतं तुम्हाला की कोणी असं राहून गेलंय का की तुम्हाला असं वाटतं की याची मी मुलाखत घ्यायला पाहिजे होती? मग आता कोणाची घेणार आहात? राहून गेलेलं सांगितलं मी, सावरकरांची घ्यायला आवडली असती, पण आता घ्यायची झाली तर मला राहुल गांधी आणि मोदी दोघांची घ्यायला आवडेल. अच्छा. वेगवेगळ्या कारणांनी. की अत्यंत आत्मविश्वासाने बोलणारे राहुल गांधी आणि आपल्या कामातनं बोलणारे मोदी. क्या बात, क्या बात. शुभदा मॅडम प्लीज. ओव्हर टू शुभदा. शुभदा मॅडम, आपण समारोप करता आहात? हो हो. तर ही मुलाखत आज जी विक्रमी मुलाखतकाराची अतिशय खुमासदार मुलाखत आपण आतापर्यंत सगळेजण छान ऐकत होतो, पाहत होतो, ही अशीच चालू राहावी, सुरू राहावी असं आपल्या सगळ्यांना वाटत असलं तरी वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम आता आटोपता घेतोय. कार्यक्रमाचा समारोप करताना मला असं नेहमी वाटायचं की मुलाखतकार मुलाखत खुलवतो कशी, त्याच्या मागे काय असतं, म्हणजे परिश्रम असतात, त्याचा त्यावेळी हजरजबाबीपण असतो, विनोद असतो, मॅडम कनेक्शन जरा पोर आहे तुमचं. त्याच्यासाठी त्यांनी केलेली तयारी, आणि आपल्याला आज जाणवलं हे सगळ्यांना. हो का? बोला आज बोला पुन्हा एकदा बोला आपल्या सगळ्यांना त्यांना व्यत्यय आणू नका, ते जाणवलं बोलू की देत. फार हा बोला. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज हे जाणवलं की हे सगळ्या गोष्टी सुधीर गाडगिळांकडे आहेत आणि त्यामुळेच ते इतके उत्तम मुलाखतकार आणि अतिशय रंजक असं व्यक्तिमत्व घेऊन आपल्या समोर नेहमी हजर होतात. तर एक मध्ये एकच वाक्य मध्ये सांगतो. बरं. उत्तम बोलणारा उत्तम लिसनर असणं ही अत्यावश्यक आहे. आणि ते विनम्र असणं, बरेच वेळा आपण पाहतो की मुलाखतकार स्वतःच बरंचसं त्याच्यात बोलत असतात, पण ते न करता ही मुलाखत किती छान खुलवता येते हे आज आपण अनुभवलं आणि आपण अनेक गोष्टी याच्यातनं शिकलो. कारण आपला हा कट्ट्याचा हा पण एक हेतू आहे की आपली अभिरुचीतली संपन्नता वाढावी, आपल्याला अनेक वेगवेगळ्या व्यक्तींकडून ती मिळावी, आणि म्हणून अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाची खूप छान सांगता मी या आभार प्रदर्शनाने करतेय. सर्वप्रथम एक वाक्य फक्त तुमच्या शेवटच्या वाक्याआधी एक वाक्य सांगतो. बोला. माझे जुने मित्र असलेले दाभाडकर यांनी थोडस लीड घेऊन ही मुलाखत आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून ते सहभागी झालेल्या आपणा सर्वांचे पण मी मनापासून आभार मानतो. आणि मी बोलताना मला थोडं वाटेला जाण्याची, खटाळपणा करण्याची, चिमटे काढण्याची, खास करून जुन्या ओळखीच्या असलेल्या दाभाडकरांसारख्यांची तर अनेक वाटेला जाण्याची सवय आहे. ऐका, अशी माझी सवय आहे, पण त्या सवयीमध्ये कुठलाही मनामध्ये राग, त्यांच्याबद्दलची चेष्टा अशी भावना नाही. त्या सगळ्यांच्या बद्दलचं प्रेमच आहे. हे प्रेम असंच कायम राहू द्या. धन्यवाद. अगदी बरोबर. ओव्हर टू सदाचार. आपण बोलतात आणि नक्कीच नक्कीच मॅडम. आणि आता सुधीरजी ज्याप्रमाणे म्हणाले, मॅडम बोलू ना मी? हो हो बिलकुल. ज्याप्रमाणे सुधीरजी म्हणाले की माझे जुने मित्र दाभाडकर सरांना मी कोपरखळ्या काढल्या, त्याप्रमाणे आपलं अगदी अळणी असं आपलं जेवण आपल्याला कधी जातच नाही, नाही का? आपण भारतीय आहोत. मीठ मसाला असल्याशिवाय त्याला काही रंगत येत नाही, आणि ती आज रंगत आणलेली आहे दाभाडकर सरांनी आणि सुधीरजींनी. आणि नक्कीच मला असं वाटतं अभिरुची संपन्न आज आपल्याला श्रोतेगण सुद्धा विक्रमी नंबर मध्ये याच्यामध्ये मिळालेले आहेत. आजच्या तिसऱ्या पुष्पाला जवळपास 500च्या वर नंबर गेलेला आहे.
आणि फेसबुकचा, आणि त्यानंतर ह्याचा झूम लिंकचा पण नंबर 150 पर्यंत गेलेला आहे. तर डेफिनेटली आपल्याला भारतातनच नाही, महाराष्ट्रातल्या बाहेरून आणि मला असं वाटतं कदाचित भारताबाहेरूनही श्रोते आज मिळालेले आहेत. त्या सर्वांचं धन्यवाद. आणि अर्थातच आजची उत्सवमूर्ती सुधीरजी गाडगीळ सर यांचे तर शतशः धन्यवाद. त्यांनी आमची विनंती एका क्षणात मान्य केली आणि आमच्या IAPच्या उत्सवमूर्तींना उत्साह दिला. तर थँक्यू व्हेरी मच महा-IAP तर्फे आणि सर्व बालरोग तज्ञ संघटनेतर्फे आपले परत एकदा अतिशय धन्यवाद आणि श्रोत्यांचेही धन्यवाद. सुंदर सुंदर. ओव्हर टू जयंतराव. सुधीरजी खरोखरच खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र IAP तर्फे, कारण की आमच्या या कट्ट्याचा मूळ उद्देशच हा आहे की मुळात जे काय बालरोग तज्ञ असो किंवा डॉक्टर्स असो जे अगदी ताणतणावात गेले वर्षभरापासून काम करतायत, त्यांचा ताण कमी व्हावा. आणि आजची आपली मुलाखत ऐकून खरोखरच सगळे अगदी प्रसन्न झालेत असं म्हणेन आहे. ताणच फक्त कमी झाला नाही, अगदी प्रसन्न ते झालेत आणि खूपच छान अशी मुलाखत तुम्ही आम्हाला दिली. त्याबद्दल महाराष्ट्र IAP तर्फे तुमचं मी खूप खूप धन्यवाद करतो. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की आमच्या श्रोत्यांकरता की आमचा पुढचा कार्यक्रम महा-IAP कट्ट्यावरती 27 मेला राहणार आहे आणि त्यामध्ये 2 नेत्र तज्ञ आहेत मुंबईचे, डॉक्टर दिलीप गायतोंडे, डॉक्टर प्रशांत देवस्थळी. हे खूपच सुंदर समाधी वाजवतात. त्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे संवाद संवादिनीशी नेत्र तज्ञांचा, असं त्याचं टायटल राहणार आहे आणि त्यांची मुलाखत डॉक्टर उपेंद्र किंजवाडकर घेणार आहेत. तेव्हा आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी इथे पुन्हा आठवण करून देतो की आपण पुढचा कार्यक्रम 27 मेला 9:30 वाजता महा-IAP कट्ट्यावर भेटू. आणि पुन्हा एकदा सुधीरजी तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार. शेखर सर आभार मानणार नाही. थँक्यू सो मच.